जे मूळ विषय आहेत किंवा मूळ प्रश्न आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी आपण इथे सरांना आमंत्रित केलं आहे. तत्पूर्वी मी सरांची थोडक्यात ओळख सांगतो. मुळात सरांची ओळख सांगणं हे फार मला वाटतं योग्य नाही, कारण अख्ख्या महाराष्ट्राला सरांविषयी माहिती आहे. तरी कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून सरांची थोडक्यात ओळख देतो की सर मागील 24 वर्षापासून या मोटिवेशनल कार्यशाळा म्हणा किंवा अगदी डॉक्टरांपासून पोलीस कर्मचारी असोत, सामान्य विद्यार्थी असोत, ते अगदी पालक आणि पाल्यांपर्यंत त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. जवळपास 1.5 लाख लोकांपर्यंत सरांच्या या कार्यशाळा पोहोचलेल्या आहेत. सरांची 16 पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी प्रतिसाद या पुस्तकाला महाराष्ट्र वाङ्मय परिषदेने सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून सन्मान केलेला आहे त्या पुस्तकाचा. त्याचबरोबर अनेक MNCs कंपनीज इथे सरांचे अनेक मोटिवेशनल कार्यक्रम राबवले जातात. त्याचसोबत सरांनी कोचिंग अँड ट्रेनिंग या कार्यशाळेतून पण लोकांसमोर येत असतात. आणि अशी असंख्य पुस्तकं वाचत बऱ्याच जणांचे आयुष्य घडतायत. मीही सरांचं पहिल्यांदा जेव्हा पुस्तक वाचलेलं त्यातून अनेक जे प्रश्न होते मनात पालक म्हणून, त्या प्रश्नांची मला नक्कीच बरीचशी उत्तरं मिळालेली आहेत. आता तरुण म्हटलं की हा सुसाट गाडीने चालणारा हायवेवरचा एखादी हायवेवरची गाडी असते आणि त्या गाडीला कुठे स्पीड ब्रेकर नको हवे असतात आणि पालक हे त्या तरुणांना कुठेतरी स्पीड ब्रेकर वाटत असतात आणि मग ते नकोशे वाटतात. त्यांच्यातील संवाद बिघडतो आणि अनेक समस्या ह्या गंभीर होत जातात. मग पालकांचं आणि त्या पाल्याचं यामध्ये कुठेतरी दरी निर्माण होते. आता ही निर्माण झालेली दरी कशी कमी करायची, या समस्या का निर्माण होतात, या सगळ्या प्रश्नांचा उहापोह आजच्या या चर्चेत आपण करणार आहोत. तर मी जास्त वेळ न दवडता सरांना विनंती करेन की आपण पुढील कार्यक्रमाची सूत्र घ्यावी. धन्यवाद सर. धन्यवाद दीपेशजी. माझा आवाज येतोय? थँक्यू. येतोय सर. थँक्यू. Dipesh, I request you not to record this program. Thank you. धन्यवाद. कानमंत्र अभवांसाठी या व्याख्यानाला मला बोलवल्याबद्दल दीपेशजी, अक्षय मानवचे सर्व पदाधिकारी खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम अभिनंदन. अक्षय मानव खूप छान काम करते. जी माहिती मला आता मिळाली किंवा मला याच्यावर मिळाली होती, तुमच्या सर्व उपक्रमांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. अच्छा, या कार्यक्रमाची सुरुवात करायच्या अगोदर मला हे बघायला आवडेल की आपल्याकडे एज ग्रुप काय आहे, कारण मला काही ठिकाणी मुलं पण दिसली, काही ठिकाणी पालक पण दिसले. तर जरा सगळ्यांनी आपल्या खिडक्या ओपन केल्या, विंडोज ओपन केल्या, तर मला कळेल की आपल्याकडे नक्की ऐकणारे कोण आहेत. आणि जसं आता श्रीकांतजींनी सांगितलं की थोडंसं इंटरॅक्टिव्ह जर आपला सेशन करता आला तर जास्त मजा येईल. मला आवडेल की तुम्ही मला प्रश्न विचारलेत. खरं तर मी श्रीकांतजींना दीपेशजींना सुचवलं होतं की आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेऊ. इंद्रनील 7 years. थँक्यू इंद्रनील. यस, वा. लहान मुलं जी आहेत त्यांनी आपली वय लिहायला हरकत नाही. मोठ्यांना त्यांचं वय विचारणं जर अवघड असतं. लहान मुलं सांगू शकतात इयत्ता. तर मी हरकत नाही, मला कळेल कोण लोक आहेत. आणि बहुतेक बरीच अशी पण मुलं आहेत ती आलीत बघायला. 35 year पण एका लहान मुलांनी वय टाकले. अरे थँक्यू सर. अरे हरकत नाही, म्हणजे बऱ्यापैकी पालक दिसत आहेत. धन्यवाद. काही लहान मुलं आहेत ते कदाचित हे बघायला आले असतील की हे जसं सांगतात तसंच माझं लालन पोषण किंवा संगोपन होतं का नाही हे बघायला आले असतील. पालकांना विनंती आहे की जर लहान मुलं ऐकत असतील तर सांभाळून, नंतर ते म्हणतील बघा तिकडे काकाने काय सांगितलं आणि तुम्ही काय करताय. मी आधीच अवेअर करतो. धन्यवाद. सगळे स्मार्ट चेहरे माझ्यासमोर येत आहेत. अरे वा, क्या बात आहे. अथर्वजी आहेत, श्वेता मॅम आहेत, किरणजी आहेत, रेखाजी आहेत. वेलकम. सुरेशजी, वा, क्या बात आहे. खूप चेहरे मला दिसत आहेत. काही करायचे सेकंड पेजवर असतील, पण यस, आय होप की. सर्वांना विनंती अशी आहे की तुम्ही मला केव्हाही प्रश्न विचारू शकता. 2 पद्धतीने प्रश्न विचारता येतील. आमची मुलंही सोबत आहेत. यस, मी जरा सांभाळून बोलायचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला प्रश्नासाठी सगळ्यात सोपी हे पद्धत काय की खाली कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही प्रश्न विचारले तर माझ्या बाजूला इथे एक स्क्रीन आहे, लॅपटॉप आहे माझ्या, जिथे मला तुमचे सगळ्यांचे प्रश्न दिसतील
आणि नक्की मी प्रश्न घेईन. प्रश्न विचारताना हा विषय काय हा विचार करू नका. मुलांना वाटलं की त्यांचे काही प्रश्न असतील नक्की विचारा, तुमचे काही प्रश्न असतील नक्की विचारा. ऑफकोर्स तुम्ही मला एकट्यालाही प्रश्न विचारू शकता, पर्सनल प्रश्न विचारू शकता, तुमचं नाव घेताही मी त्याचं उत्तर देईन किंवा तो प्रश्न आणि उत्तर दोन्ही सांगेन. सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की हा विषय कसा विकसित झाला. गेले अनेक वर्ष म्हणजे जवळपास 1997 पासून मी ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतोय आणि ट्रेनिंग प्रोग्राम्स घेताना पूर्ण महाराष्ट्र फिरताना किंवा त्याच्या बाहेर फिरताना खूप जण मुलांविषयी प्रश्न विचारायचे आणि ते होता 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 याची सुरुवात झाली. एक वाक्य ज्याचं मी नेहमी उच्चार करतो ते वाक्य असं आहे जे सुरुवातीला मी सांगेन, कागदाचे रूपांतर हे रद्दी पेपरमध्ये करायचं का सर्टिफिकेटमध्ये करायचं. कागदाचे रूपांतर हे रद्दी पेपरमध्ये करायचं का सर्टिफिकेटमध्ये करायचं, हे अनेकदा पालक शिक्षक यांच्या हातात असतं. आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं त्या कागदाच्या हातातही असतं की स्वतःचं रूपांतर, स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन, स्वतःचं रूपांतरण कुठे करायचंय. आणि हे वाक्य मला खूप मोटिवेट करून जायचं. खूपदा असं वाटायचं या गोष्टी मला माझ्या लहानपणी का नाही कळल्या. अर्थात मी ज्या भागातून आलोय, ज्या इथून आलोय, ती सर्व मंडळी किंवा हे काही खूप काही शिकलेले, खूप काही सुशिक्षित किंवा प्रचंड असे नव्हते. सर्वसाधारण कुटुंबात मी जेव्हा जन्म झाला, पण कायम उत्सुकता असायची की कसं होतं, ही सगळी मुलं पालकत्वावर बोलतात, कसं होतं. आणि हे वाक्य मला खूप मोटिवेट करून गेलं. आणि त्यानिमित्तानं मी एक प्रोग्राम घ्यायला सुरुवात केली. तो सुरुवातीला आम्ही 1 दिवसीय प्रोग्राम घेतो, सकाळी सुरू व्हायचं संध्याकाळी. सकारात्मक पालकत्व हे असं त्या सेमिनारचं शिबिराचं नाव असायचं. खूप गर्दी व्हायची. पण अनेकांनी रिक्वेस्ट केल्या की आम्ही एवढं लांब बसतो, इतकं शक्य नाही, तुम्ही एक छोटा कार्यक्रम घ्या, छोटा कार्यक्रम घ्या. मग त्या कार्यक्रमाचं आम्ही साधारणपणे 2000 साली त्या लहानशा प्रोग्राममध्ये रूपांतरण केलं. त्याचं नाव दिलं कानमंत्र आईबाबांसाठी. आणि महाराष्ट्रभर माझ्या मते हजारो मी वेळा या विषयावर व्याख्यानं, प्रयोग, तुम्ही काही म्हणा, शिबिर, सेमिनार, कारण 2.5-3 तास या विषयावर मी शॉर्टमध्ये बोलायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला खूप रिक्वेस्ट आली, यार पुस्तक बनवा, पुस्तक बनवा. आणि साधारणपणे 2013-14 साली मी पुस्तक लिहिलं कानमंत्र आईबाबांसाठी. मला सांगायला खूप आनंद वाटतो की पुस्तक आता माझ्याकडे आहे आणि मला दाखवायला आवडेल की आत्ताच त्याची 25वी आवृत्ती प्रकाशित झाली. या 25वी आवृत्ती प्रकाशित झाली. इतकं या पुस्तकाला डिमांड का मिळालं, याचं कारण असं आहे की एवढ्या आवृत्ती का निघाल्या. मराठी पुस्तकाच्या एवढ्या आवृत्ती निघणं थोडंसं असं अवघड का मानलं जातं आणि या विषयाच्या का निघाल्या, तर मला वाटतं ही डिमांड आहे, ही आवश्यकता आहे, ही रिक्वायरमेंट आहे. आजचे पालक खूप सजग झाले आणि त्याच अनुषंगाने पुस्तक लिहिलं. आपल्याला काही जणांनी पुस्तक वाचलं पण असेल. त्यामुळे मला आवडेल की मी पुस्तकातलं न बोलता किंवा मी जे बोलतो त्यातलं न बोलता तुमचे जे प्रश्न आले तर त्या प्रश्नांच्या अनुषंगाने जर बोललो तर जास्त मजा येईल. एक प्रश्न ज्याचा उल्लेख मी सुरुवातीलाच पुस्तकात केला आहे आणि तो नेहमी मी या पालकत्व किंवा पेरेंटिंग किंवा कानमंत्र आईबाबांसाठी सांगतो. अथर्व, यश, काही मुलं पण आली, हाय अथर्व. तर तो प्रश्न असा येतो की मुलांचं वाढ किंवा मुलांचं यश हे कशावर अवलंबून आहे. एक मोठा ग्रुप सांगतो की मुलांचं यश आहे, मुलांची अचिव्हमेंट्स आहेत, मुलं कशी घडतात हे अवलंबून आहे मुलांना संस्कार काय मिळतात यावरनं. एक ग्रुप सांगतो की मुलांना यश मिळतं, त्यांना सक्सेस मिळतं किंवा त्यांचे अचिव्हमेंट्स होतात, त्याला जीन्स, अनुवंशिकता पण कारणीभूत असते. आई वडिलांकडून काय शारीरिक गुणधर्म मिळतात हे पण अवलंबून असतं. काही जण म्हणतात ना की मी आता एक काल एवढ्याच लास्ट वीकमध्ये केबीसीवर लहान मुलांचा प्रोग्राम बघितला आणि त्या आई वडिलांचा इंटरव्ह्यू बघितला. आई वडील म्हणले ब्लेस्ड चाइल्ड, हा ब्लेस्ड चाइल्ड आहे. काहींचं म्हणणं असतं की नाही ब्लेस्ड आहे, जीन्स आहे, तो वरून त्याला मिळालं. आणि काही म्हणतात संस्कार आहे. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायला आवडेल, पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं की आपल्या मुलांच्या आयुष्यात त्यांना जे यश मिळतं त्याला महत्व कसलं आहे किंवा जास्त महत्व काय किंवा महत्वाचं काय, जीन्स महत्वाचे का संस्कार महत्वाचे, तुम्हाला काय वाटतं? क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ यू. मला वाटतं तुम्ही मला उत्तरं लिहून टाईप करून देऊ शकाल. मुलं पण सांगू शकतील, कारण हल्ली आपली 9-10-11 वर्षाची मुलं, 12 वर्षाची मुलं, 8 वर्षाची मुलं खूप चांगले अंडरस्टँड करतात, सांगतात की मुलांचं यश नॉर्मली कशावर अवलंबून असतं, अनुवंशिकता का संस्कार, जीन्स का संस्कार, काय महत्वाचं, दोन्ही मध्ये काय महत्वाचं. यस, हरकत नाही, तुम्ही ज्याबद्दल सांगू शकता. अनुवंशिकता, बोध, संस्कार. यस, संस्कार, बोध, संस्कार, संस्कार आहे. संस्कार 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 99%, 1% अनुवंशिकता. ओके, अनुवंश आणि परिस्थिती इतकीच महत्वाची. परिस्थिती, ओके. अजून काय म्हणता येईल? येस,
कोणत्या ठिकाणी जन्माचा आहे यावर त्याची यशाची पातळी ठरते. ओके, संस्कार 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 दोन्ही बरेच उत्तर आले. क्या बात आहे, बढिया बढिया. मी एका प्रोग्राममध्ये जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा मी हात वर करायला होतो की तुम्ही हात वर करा. किती लोकांना वाटतं की अनुवंशिकता देखील महत्वाची? तर काही एक समजा 500-800 लोक असतील. तर कौटुंबिक पार्श्वभूमी आलाय, ती पाटील म्हणतायत की कौटुंबिक पार्श्वभूमी हरकत नाही. अनुवंशिकता देखील महत्वाची म्हणते की त्या मोठ्या ग्रुपमधनं एक सांगपणे 4, 8, 10, 15 हातवर येतात की अनुवंशिकता महत्वाची. आणि बरेच लोक संस्कार हातवर करतात. मग विचारतो की काही जण असे असतात की दोन्ही वेळे हातवर करत नाही. ते आता इथं सुद्धा खूप जणांनी उत्तर दिलेच नाहीत. त्यांचं काय म्हणणं आहे? रेंज कमी आहे त्याच्यामुळे मला आवाज येत नाही. अच्छा अच्छा. स्वतःचे कष्ट. त्याचे कष्ट रेकॉर्ड म्हणणं मला ऐकू दे परत. यस, कुठं नाव झालं, आय एम सॉरी. स्वतःचे कष्ट. मी मेहविश. हो हो, येस, त्याचे कष्ट. ओके, म्हणजे खिडकी बहुतेक बंद आहे, तुम्ही दिसणार नाही मला. येस, त्याचे कष्ट त्याच्यामुळे आलो मला. येस, थँक्यू बेटा, थँक्यू व्हेरी मच. अनुवंशिकता महत्वाची आहे. फॉरेन मध्ये ऑलिम्पिक DNA. अरे क्या बात आहे, व्हेरी गुड. किरणजीने खूप छान मुद्दा उचललाय. अनुवंशिकता महत्वाची आहे. फॉरेन मध्ये ऑलिम्पिक मध्ये जाण्यासाठी DNA स्ट्रक्चर पाहिले, चेक केले जाते. क्या बात आहे, राईट राईट राईट, हे एकदम बरोबर आहे. आय सपोर्ट दिस सेंटेन्स. लेट मी एक्सप्लेन, मला थोडं बोलू दे याच्यावर. तुम्ही म्हटलं ना की काय म्हणतो दोन्ही महत्वाचं. किंवा काही जण असे असतात की ते म्हणतात की तुमचं काय ते सांगा, आमचं नंतर सांगतो, तुम्ही बोलायला तुमचं मत म्हणा, आम्हाला काय विचारतात, असंही म्हणतात. हरकत नाही, अशी लोक हवीत आपल्याकडे. तर एक जो किरणजींनी मुद्दा उचललाय किंवा उचललाय की अनुवंशिक देखील मन, त्यावर थोडंसं बोलतो. खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि याच मुद्द्यावर जर थोडंसं मनन झालं किंवा थिंकिंग झालं किंवा डिस्कशन झालं, एक पार्ट क्लिअर होईल. आणि हे मुलांनाही कळलं पाहिजे की काय घडतं. काय म्हणतात, माझी आई अशी, माझे वडील असे, म्हणजे शिक्षक अशा कंप्लेंट्स असतात, तक्रारी असतात, आम्हाला हेच नाही, आम्हाला तेच नाही, अशाही तक्रारी असतात. त्यांच्यासाठी पण हा मुद्दा उपयोगी ठरेल. एक सुरुवातीला उदाहरण सांगतो की जे आपल्याला क्लिअर करेल. मी पुस्तकात सुरुवातीला हे उदाहरण दिलंय. उदाहरण असं आहे की एक आई वडील अतिशय हुशार, तरुण जोडपं, त्यांचं लग्न झालेलं, आई सायंटिस्ट, वडील सायंटिस्ट, दोघं हायली क्वालिफाईड, चांगले शिकलेले, चांगल्या भाषेवर प्रभुत्व, खूपच चांगले, हायली क्वालिफाईड, एज्युकेटेड असं जोडपं. तर त्यांचं लग्न झालं आणि त्या दोघांना एकाच ठिकाणी जॉब मिळाला होता. एका ठिकाणी काम करायचे, रिसर्चचं काही संशोधनाचं काम करायचे. तर त्यांना जिथे जॉब मिळाला तिथे ते असे ठिकाण होते की जे जंगलात त्यांचं राहायचं किंवा कामाचं ठिकाण होतं, तिथे राहायची व्यवस्था होती. ते काम करत होते. आजूबाजूने सगळं जंगल, घनदाट जंगल, पूर्ण घनदाट जंगल. तिथे बरीचशी लोक आणि ते काम करत होते. झाला तर त्यातून संसार थाटला आणि तिथंच त्या बाई प्रेग्नंट राहिल्या, गरोदर राहिल्या. ठरलं की तिथंच बाळंतपण करायचं. तर सगळ्यांना चांगलं वाटलं, तिथलं बाकी सपोर्टिव्ह त्यांचे जे लोक होते त्यांना चांगलं वाटलं की अरे छान, इथे बाळंतपण करणार, किती चांगली गोष्ट आहे. आणि झालं, त्या बाईंना मुलगा झाला, मूल झालं. आता मी आज जे बोलतोय ना, ते मुलगा मुलगी हे दोन्ही कन्सिडर करून बोलतोय. काही वेळा एखादा मुलगा म्हणेन, काही मुलगी म्हणेन, तर कुणी नाराज होऊ नका. आणि जनरली मी मोठ्या एज ग्रुपसाठी बोलतोय, स्पेसिफिक एज ग्रुपसाठी जनरली बोलणं अवघड जातं. पण तुमचे काही स्पेसिफिक वयानुसार प्रश्न असतील नक्की विचारा. तर ते मूल झालं आणि ते मूल जंगलात मोठं व्हायला लागलं. सगळे खुश, किती अरे क्या बात आहे की हा इथंच इथं मुलगा जन्मला, मूल जन्मला, इथंच मोठं होत आहे, सगळे खुश झाले. एक 6-8 महिन्याचं मूल झालं असेल. 6-8 महिन्याचं मूल झाल्यानंतर घडून याची घटना घडली. घटना काय घडली? हे मूल जंगलात हरवलं. आता एखाद्या चांगल्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये मूल जर दिसणं झालं तर आईला किती त्रास होतो, पालकांना किती त्रास होतो. जंगलात मूल सापडत नाहीये. हुडकायला सुरुवात झाली. हुडकताय सगळ्यांना 10-20 मिनिटात सापडेल असं वाटलं, इकडे गेला असेल, तिकडे गेला असेल, कुणी घेऊन गेला असेल फिरायला, असे वाटलं. ते मूल काही सापडायला तयार नाही. 2 तास गेले, 3 तास गेले, 4 तास गेले, 6 तास गेले, बाकी लोकांना बोलवलं गेलं, जंगल सोडायला सुरुवात केली, 8 तास गेले, अख्खा दिवस गेला, रात्र गेली. प्रचंड टेन्शन, सगळ्यांनी बाकी लोकांना बोलवलं, बाकी सपोर्टिंग स्टाफला बोलवलं, टीम आली, हुडकायला सुरुवात झाली आणि नाही सापडायला लागलं. मग 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 8 दिवस झाले. शोध घेणाऱ्यांनी सांगितलं की आता शोध थांबवायला पाहिजे, की हुडकण्यात शोधण्यात मुलाला काही अर्थ नाही. आणि शोध थांबवला. प्रचंड दुःख, त्रास जे काही ते सगळं होतच. झालं असं, हे मूल हरवलं पण एका लांडग्याच्या फॅमिलीला सापडलं. त्या लांडग्याच्या फॅमिलीला सापडल्या म्हणल्यावर ते लांडग्याच्या फॅमिली वाढायला लागलं. सगळ्यांना फॅमिली असते, माणसाला फॅमिली असते, हत्तीला असते, सिंहाला असते, तशी लांडग्याला फॅमिली असते. लांडग्याच्या फॅमिली वाढायला लागलं आणि तिथंच मोठं व्हायला लागलं. प्रश्न सगळ्यांना असा आहे की एक आई वडील, शास्त्रज्ञ, संशोधक, प्रचंड बुद्धिमत्ता,
चांगला इंटलेक्ट, बुद्धिमत्ता, वाढ मात्र लांडग्याची फॅमिली. म्हणजे अनुवंशिकता संस्कारापेक्षा जीन्स, अनुवंशिकता ही लांडग्याच्या आई वडिलांकडनं, त्या सायंटिस्ट आई वडिलांकडनं, आणि संस्कार मात्र लांडग्याच्या फॅमिलीमध्ये. प्रश्न असा आहे, हे जेव्हा मोठं होईल तर कुणासारखं वागेल? लांडग्यासारखं वागेल का सायंटिस्ट सारखं वागेल? लांडगा म्हणेल का सायंटिस्ट म्हणेल? तुम्हाला काय वाटतं, काय होईल? नॅचरली उत्तर येतं की लांडग्यासारखं वागेल, कारण त्याची वाढ तिथं होते. जरी तो मोठा झाला आणि त्याला कोणी बघितलं, कोणी माणसानं बघितलं, सांगितलं तुला 2 पाय आहे, तू चालू शकतोस, तू बोलू शकतोस, तो चालायला लागेल, बोलायला लागेल, काही प्रमाणात असं म्हणू की तो माणसासारखा वागायला लागेल, माणसासारखा वागायला लागेल. पण शास्त्रज्ञ बनणे फार अवघड, सायंटिस्ट बनणं फार अवघड. याचा अर्थ काय की आई वडिलांकडे खूप बुद्धिमत्ता आहे, क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, जीन्स त्या मुलामध्ये पोटेन्शियल आहे, पण वाढ, संस्कार मात्र लांडग्याची फॅमिली, तर काय होईल? जो प्रश्न येतो, जो मगाशी प्रश्न आला की अनुवंशिकता महत्वाची आहे, पण ऑलिम्पिक राहण्यासाठी डीएनए स्ट्रक्चर पाहिलं जातं, त्याचं काय? राईट क्वेश्चन आहे, ती बरोबर आहे. मी मला याच्यावर थोडंसं बोलतो. काय म्हणतं, असं कसं ते आमच्या बुवांनी सांगितलं, तुकाराम बुवांनी सांगितलंय की शुद्ध बीजापोटी. अगदी बरोबर आहे. फळे रसाळ घुमटे, अगदी बरोबर आहे, मान्य. अशी उदाहरण देतात. काही शेतकरी म्हणतात असं कसं, आम्ही बघतो आमच्याकडे की एखादी गाय असेल, एखादी म्हैस असेल, तर ती कुठल्या जातीची आहे, स्ट्रक्चर काय, ब्रीड काय मी बघतो. घोडा असतो, रेसमध्ये बोलतात, त्याचं ब्रीड बघितलं जातं. अगदी बरोबर आहे. डॉग असतात, तो अल्सेशियन आहे का डॉबरमन आहे का पॉमेरियन, हे बघितलं जातं. तर ते अनुवंशिकता महत्वाची आहेच किंवा असं कसं म्हणतात? आई वडील कोणी बघतात. अनेक तर ते डॉग लव्हर्स जाणतात की त्यांच्या आई वडिलांची नावं लिहिलेली असतात, काय ते घोड्याची पण नावं लिहिली असतात. मग असं कसं? म्हणजे अनुवंशिकता महत्वाची नाही. कारण किंवा यांनी विचारलं की ऑलिम्पिकला जाताना, क्रिकेट खेळताना आई वडिलांची उंची वगैरे बघतात, नक्की मान्य. उत्तर असं आहे की म्हणणं बरोबर आहे. आई वडिलांकडून मुलांकडे शारीरिक गुणधर्म नक्की ट्रान्सफर होतात. मी परत सांगतो, समजून घ्यायचा मुद्दा आहे. आई वडिलांकडून मुलांकडे शारीरिक गुणधर्म नक्की ट्रान्सफर होतात. जेवढी आईची उंची, वडिलांची उंची, तशीच आईची वडिलांची उंची, रंग जसा, केस काय कुरळे असतील तशी, चष्मा आहे नाही, अनेक गोष्टी आई वडिलांकडून शारीरिक गुणधर्म नक्की ट्रान्सफर होतात. पण ज्यामुळे यश मिळतं, ज्याच्यामुळे यश मिळतं, तो मेंदू आणि ते मन हे मुलांना, जगातील सर्व मुलांना, 99.99% मुलांना सारखंच असतं. मी नेहमी सांगतो, जसा सगळ्यांना डोळ्याला एकच रंग दिसतो, काळाचा काळा दिसतो, निळाचा निळा दिसतो, पाणी सगळ्यांसारखंच दिसतं, सारखी चव लागते. म्हणजे आपली जी इंद्रिय आहे ती सर्वांची सारखी सांगतात. असं होतं का की अमेरिकेतला लाल रंग वेगळा, भारतातला वेगळा, अमेरिकेतला तिथला काही हवा गार टेम्परेचर वेगळं सेन्स होतं, इथलं वेगळं सेन्स होतं, असं होत नाही. तिथली गोडी वेगळी, असं नाही, सगळ्यांसारखंच टेस्ट आहे. याचा अर्थ काय, जगातल्या सर्व मुलांची सारखीच इंद्रिय असतात, डोळे, कान, नाक, तसा मेंदूही सारखाच असतो. आणि जसा सर्वांना सारखा मेंदू असतो, शास्त्र सांगतं की सगळ्यांना सारखा मेंदूच आहे. उलट मुलं इथे त्यांना मी सांगेन की आपल्या जी मेंदूची क्षमता आहे, जी कॅपॅसिटी आहे, रिसर्च सांगते की संपूर्ण आयुष्यामध्ये, संपूर्ण जीवनामध्ये जी मेंदूची क्षमता आहे, त्या क्षमतेपैकी जास्तीत जास्त 8 ते 10% क्षमता आपण वापरू शकतो. माझं वाक्य परत खास मुलांसाठी आणि तरुणांसाठी आहे की आपल्या ज्या मेंदूची क्षमता आहे, जगातल्या सर्व मेंदूची क्षमता सारखीच आहे, आणि त्या ज्या क्षमतेपैकी 8 ते 10% क्षमताच, कॅपॅसिटीज आपण आयुष्यावर वापरू शकतो. म्हणजे 90% क्षमता रिकामी असते. अनेक मुलं म्हणतात ना, नाही मला वरचा भाग कमीच आहे. अरे कसा कमी असेल? वापरता 8 ते 10%, ते पूर्ण जीवनभरामध्ये. आता जर तुमचं एज, आता जर तुमचं वय 10, 12, 15, 20, 25 असेल तर किती % वापरला? 8%पैकी 2%, 3%, 4%. म्हणजे आपल्या ज्या मेंदूची क्षमतेपैकी 8-10% वापरतो. याचा असा अर्थ होतो की आपल्याकडे एवढी क्षमता बाकी आहे. मग काय म्हणतो, हा हुशार, तो हुशार का नाही, असं का, त्याला सुचतं मला सुचत का नाही? याचा अर्थ असा की तो मेंदू विकसित झाला नाही, किंवा विकसित केला नाही, किंवा विकसित करण्यासाठी एका विशिष्ट अँगलने प्रयत्न झाले, दुसऱ्या अँगलने प्रयत्न झाले नाही. पण समजण्याची गोष्ट आहे, एखादा फिल्म स्टार वयाच्या 40, 45, 50 वर्षी योग्य व्यायामाने आपलं वजन वाढवतो, हेल्थ बनवतो, काय ऍप्स तयार करतो, 6'4" काय असेल ते, परत बारीक होतो. हे कसं शक्य आहे की योग्य व्यायामाने. जसं स्नायूंची योग्य व्यायामाने वाढ होते, तशीच मेंदूची सुद्धा योग्य एक्सरसाइजनी विकास होतो, तिथल्या पेशींचा विकास होतो. मी काय मुलांना प्रश्न विचारतो, शाळेत का जाता? तर मी पालकांना प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवता का? पाठवता
मुलं ऍक्टिव्ह असलेल्यांना सांगतो, बहुतेक तर हे कारण असतं की मुलं घरात त्रास देतात, सगळ्या पालकांना घरी त्रास देतात. सगळ्यांना घरी त्रास होण्यापेक्षा ते शिक्षकांना एकालाच त्रास होऊ दे, ही तर भूमिका नाही ना एकदा आपल्या आईबाबांना विचारा. मग असं असेल तर शिक्षकांसकट पालकांना सगळ्यांना प्रश्न आहे की मुलं शाळेत जातात का जातात. या पहिल्याच पार्टकडे मी अजून आहे, का जातात, खरं कारण काय, खरंच कारण काय. आता मला सांगा की शाळेमध्ये आता इथे अनेक जे हायली क्वालिफाईड शिकलेले लोक असतील किंवा शिकलेले लोक असतील, शिक्षक असतील, तर सगळ्यांना प्रश्न आहे की आपण जे मुलांना शिकवतो किंवा आपण जे शाळेत शिकलो ते खरंच आयुष्यात उपयोगी पडतं का हो, खरंच पडतं का, हा साधा प्रश्न आहे. घरात आपण केमिस्ट्री शिकतो, काय काय बायोग्राफी बायोलॉजी शिकतो, भूमिती, बीजगणित, काय काय इतिहास भूगोल एवढं सगळं शिकतो, काय काय शिकतो, केमिस्ट्रीमध्ये काय काय शिकतो. तर घरात काय पाणी आलं की म्हणतो का H2 आलो, असं असं नाही म्हणत ना. मग ते आपण कुठं कुठं वापरतो, सगळे कुठं वापरतो. खरंच आता माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे, मला माहिती आहे की इंजिनिअरिंगला जे आम्हाला शिकवलं गेलं तर लाईफमध्ये कुठं बघायला मिळालं. अनेक डॉक्टरला विचारतो मी की तुम्ही जे शाळेमध्ये शिकलात ते कुठं वापरता. मुद्दा येतो की असं कसं होईल. त्याचं उत्तर असं आहे की खरंच आपण शाळेत का जातो हेच मुलांना किंवा अनेक शिक्षकांना समजून सांगता येत नाही. होतं काय, किरणजी म्हणतात जॉब मिळवण्यासाठी. शिक्षणाचा उपयोग फक्त सर्टिफिकेटसाठी आहे ते अजून काही. मी त्या विषयाकडे थोड्या वेळ येतो. इच्छा नसताना पाठवावं लागते कारण आजूबाजूला अशी व्यवस्था आणि त्याचा भाग आहे. थँक्यू रूपकजी, तुम्ही व्यथा मांडलीत आणि योग्य व्यथा मांडलीत. करू काय, शिक्षण व्यवहाराचा मेळ घालतो, खरंच घालला जातो का. कारण अनेक जण असे दिसतात थोडस विषयाच्या मेंदूचा विकास व्हावा म्हणून मुलांना शाळेत पाठवतो, पण खरंच मेंदूचा शाळेत विकास होतो का. चला मी त्याला सपोर्टिंग एक्झाम्पल सांगतो. आणि फॉर ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड दुसरा पर्याय नाही म्हणून ती मला फार चांगलं वाटतं. प्रशांतजी खूप चांगलं आहे, प्रमोदजी खूप छान, तुम्ही शार्दूलजी ऑनेस्टली शेअरिंग करते. राईट, पर्याय नाही, करू काय सांगा, करू काय, मग काय करू काय होण्यासाठी. जी आय एम सॉरी, सोशलाइज होण्यासाठी लहान मुलं, सोशलाइज होण्यासाठी. ठीक आहे, मेसेज टाईप करा शक्यतो. तर मुद्दा येतो की मुलांना शाळेत का पाठवतो. काही वेळाने हा प्रश्न घेतो आणि माझा पहिला मुद्दा मी संपवतो, पण हा मुद्दा तुम्ही धरून ठेवा. मोठे होऊन पैसे कमवण्यासाठी शाळेत गेले की मुलं पैसे कमवतात हा समज आहे का गैरसमज आहे, आपण ठरवूया. मुलांचा सर्वकष विकास होण्यासाठी. डन, व्हेरी नाईस. प्रियंकाजी म्हणतायत येस, थँक्यू प्रियंकाजी. खरंच काय मुद्दा असा होता की जर असं असेल तर आपल्या मुलांचं यश हे शारीरिक त्यांच्या जीन्सवर अवलंबून नाही. हा, तुमच्या मुलाला जर तुम्हाला ऑलिम्पिकला पाठवायचं असेल, तुमच्या मुलाला क्रिकेटर फास्ट बॉलर बनवायचं असेल, तुमच्या मुलाला एखाद्या स्पोर्ट्समध्ये तुम्हाला पुढे पाठवायचं असेल, तर आई वडिलांचे शारीरिक गुणधर्म नक्की महत्वाचे आहेत. त्यांचं मगाशी उत्तर दिलं ते बरोबर होतं. ते कुठे, ज्या वेळेला तुमच्या मुलांकडून शारीरिक आउटपुट एक्सपेक्टेड आहे, फिजिकल आउटपुट, त्याला मॉडेल बनवायचं आहे, त्याला विशिष्ट फिल्मचा हिरो बनवायचं आहे, हिरोईन बनवायचे, म्हणजे नाक डोळे स्ट्रक्चर असं असलं पाहिजे, त्यावेळी ठीक आहे. पण शारीरिक गुणधर्म सोडून जे समाजात आपण नॉर्मली जगतो तिथे यशामध्ये सर्वात महत्वाचा रोल निभावतं ते म्हणजे त्याचा मेंदू, त्याचं मन. आणि मेंदू आणि मन हे दोन्ही विकसित होणाऱ्या गोष्टी आहेत संस्काराने. संस्काराने विकसित होतात. ते संस्कार स्वतः ते मूल करतं, स्वीकारतं. त्याचबरोबर शिक्षक, आई वडील, वाचलेली पुस्तकं, अनेक गोष्टी त्या मुलाला संस्कारित करतात, विकसित करतात. येस, भारतीजी म्हणतो डेव्हलप डिसिप्लिन, मेंटली डेव्हलप अँड नॉलेज. येस, मी हा प्रश्न काही वेळाने घेतो आणि पहिला मुद्दा पटकन संपवतो. उदाहरण मी सांगतो, मी जवळचं उदाहरण पाहायला सांगतो. मी ज्या भागात राहतो तिथे एक आमच्याकडे बाई यायच्या, घरी कामाला यायच्या. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर तो मुद्दा असा होता की त्या बाई जेव्हा यायच्या तेव्हा त्यांचं घर अशा ठिकाणी होतं की तिथे त्यांच्याकडे असं छोटंसं घर, थोडं स्लम टाईप एरिया. त्या बाईंचे मिस्टर थोडी संध्याकाळी नशा पाणी आणि रात्री शुद्ध नाही अशी सगळी परिस्थिती. त्यांची मुलगी, फार पूर्वीची गोष्ट आहे, 10वीला तिला जवळजवळ 93-94च्या आसपास मार्क पडले. त्यावेळेला एवढे मार्क मिळणं ही खूप अवघड गोष्ट होती. हल्ली सगळ्यांना आरामात मिळतात. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तिला असं का झालं, तर ती तर अशा ठिकाणी आहे की जिथं आई वडिलांना शिक्षण माहीत नाही आहे. वडील संध्याकाळी वेगळ्याच नशेत असतात, दिवसभर ते फिजिकल काम करतात, शारीरिक काम करतात आणि असं होतं. मग दुसरी गोष्ट अशी येते की तसं असेल आपण अशी उदाहरणं बघतो की आई वडील फार हुशार असतात,
आपल्या आजूबाजूला उदाहरणं असतात. आई डॉक्टर आहे, वडील डॉक्टर आहेत किंवा हायली क्वालिफाईड आहेत, प्रचंड हुशार आहेत. त्यांच्या मुलांना बघून आपण सहज म्हणतो, काय म्हणतो की ह्यांच्या घरात कसं काय रॉंग नंबर लागला असंही म्हणतो. म्हणजे असं आहे का की असं नाहीये ना, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. याचा अर्थ काय की आई वडिलांकडून मिळणारी शारीरिक जे काही गोष्टी मिळणार आहेत त्याला तुमच्या आमच्या हातात नाहीये. पण मन आणि मेंदू हे मात्र विकसित होतं, ते प्रॉपर प्रोग्रॅमिंगने विकसित होतं. त्याला फक्त आपल्याला वेळ द्यायला पाहिजे, किंवा वेळ द्यायला पाहिजे म्हणण्यापेक्षा मी त्याला सांगेन की तुम्हाला त्याला कसं प्रोग्रॅमिंग करायचं त्यावर काम व्हायला पाहिजे. थोडंसं समजून घ्यायचा मुद्दा आहे. आपण पटकन घाई करतो आणि समजून घेत नाही. थोडं समजून घेणं आवश्यक आहे. असंच पेरेंटिंगचा प्रोग्राम घेत होतो मी आणि एक ब्रेक झाला. 3 तासाचा 4 तासाचा प्रोग्राम असताना म्हणजे ब्रेक असतो. ब्रेकमध्ये एक बाई आल्या आणि त्या मुलाला घेऊन आल्या. त्यामुळे तुम्ही याला काहीतरी सांगा, याला काहीतरी सांगा, याला काहीतरी सांगा. आता म्हणलं काय मी म्हणजे काय अडचण काय? म्हणजे हा ना बोलतच नाही, बोलतच नाही, गप्प उभा राहतो, काही विचारा बोलतच नाही. ह्याला काहीतरी सांगा, काहीतरी सांगा, काहीतरी सांगा. आणि त्या खूप सांगत होत्या. मी आपलं 2दा बोलायचा प्रयत्न केला. त्या म्हणल्या नाही तुम्ही त्याला सांगाच काहीतरी. परत म्हणलं जाऊ दे, तुम्ही तर काय सांगणार, तुम्ही तर काय सांगणार, काय करायचं, हा गुम्म बसतो, गप बसतो, बोलतच नाही, हे अगदी आमच्या ह्यांच्यावर गेलाय, काय करायचं काय. मी फटका सांगितलं असं काही नसतं. नाही यांच्यावरच गेलाय, ते काय सांगणार तुम्ही. त्या बाईनी मलाही बोलून दिलं नाही त्या 5 मिनिटात, तर घरात कसं होईल. तर खूप वेळेला पेरेंटिंग, पालकत्व हा विषय असा आहे की खरंच मुलांना इम्प्रूव्ह करायचं आहे का मला काही गोष्टी अंडरस्टँड करायचं, हा विषय महत्वाचा आहे. या कानमंत्र या पुस्तकात मी पालकांच्या अनेक जमाती दिल्यात. तर जमातीकडे यायच्या अगोदर आता मगाचा जो प्रश्न रेज झाला होता की मुलांनी शाळेत जावं का जाऊ नये, इथं आपण बोलू. खास करून मुलांना हे खूप वेळा सांगितलं जात नाही की मुलांनी शाळेत का जायचं, मुलांनी शाळेत का जायला पाहिजे, मुलांना चांगले मार्क का पडले पाहिजेत, मुलांनी हे असं का केलं पाहिजे, हा प्रश्न अनेकदा पडतो. मी कायम कॉमन प्रोग्राम्समध्ये खास करून पालक आणि मुलांसाठी जे मिक्स प्रोग्राम्स असतात ते एक एक्झाम्पल कायम सांगतो. हा प्रश्न तुम्हाला पण आहे. कोणाला वाटतं की त्यांच्या मुलांना चांगले मार्क पडू नयेत, आमच्या मुलांना चांगले मार्क पडले पाहिजे, आमच्या मुलांना सगळं ऐकलं पाहिजे, आणि हा जो असा प्रश्न येतो तर मी कायम हा प्रश्न आला की मी कायम विचारतो की तुमच्या मुलांनी तुमचं ऐकलं पाहिजे का. आता इथे जेवढे पालक आहेत त्यांना मी प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मुलांनी तुमचं म्हणणं किंवा तुमचं ऐकलं पाहिजे का, तर मुलांनी ऐकावं का, हा प्रश्न जर विचारला तर काय उत्तर येतं. मॅक्झिमम म्हणणार मुलांनी ऐकलं पाहिजे. कोणी असं म्हणणार नाही ना मुलांनी ऐकलं नाही पाहिजे. परत मी एक प्रश्न विचारतो की मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे का नाही ऐकलं पाहिजे. माझी इच्छा आहे की काही पालकांनी उत्तर द्यावं. शक्यतो ज्यांनी माझे पुस्तक वाचलेलं नाही उत्तर द्यावं बरं होईल. काय वाटतं की मुलांनी ऐकलं पाहिजे की नाही ऐकलं पाहिजे. हो, त्यांनी ऐकायला पाहिजे, पण त्यांना स्वतःची पण मतं असायला हवीत. हो किंवा नाही म्हणायची, त्यांना स्वतःचं मत व्यक्त करायला तेवढी मेंदूला चालना मिळाली पाहिजे. एखाद्या ऐकलं पाहिजे. मॅक्झिमम लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, सगळं ऐकलं पाहिजे म्हणतात. ऐकलं पाहिजे सद्दींचे म्हणतात. कृपक्षी तुमच्याकडे येतो मी. ओके. आणि त्याचे सगळेच नाही पण काही गोष्टी ऐकल्या पाहिजेत. यश. ओके. सगळे हो म्हणतात, बरीचशी नाव वर गेली. ओके. हो 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 येस. आता प्रश्न आहे की हरकत नाही, त्यांना विचार हो पण काय ऐकावं हे कळलं पाहिजे. ठीक आहे. प्रश्न आहे त्यांनी ऐकलं पाहिजे की नाही ऐकलं पाहिजे. हो काय म्युच्युअल डिस्कशन. अच्छा, मुलांनी आणि पालकांनी एकमेकांचं ऐकलं पाहिजे. कशी म्हणतात येस. मला तिथं वय कळत नाही त्यांचं की माझी मतं व्यक्त करता आली पाहिजेत हो की नाही. आपली मतं व्यक्त करते बरं ऐकावं, पण कृती मनाला पटणारी असावी. ऐकलं पाहिजे. डिबेट होईल होत त्याच्या विषयाला मी पॉज देतो. लॉजिकल असं ऐकलं पाहिजे. आता मी एक पुढे तुम्हाला साधा एक ह्याच्यावर कॉमेंट करतो की जेणेकरून तुम्हाला पुढे उतरणं सोपं जाईल. की आपलं म्हणणं मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे. म्हणजे कसं ऐकलं पाहिजे की बस म्हणजे की बसला, उठ म्हणजे उठला, तिकडे बघितलं, नाही बघायचं नाही बघितलं, सगळं 100% ऐकलं पाहिजे का नाही ऐकलं पाहिजे. प्रश्न आहे की 100% ऐकलं पाहिजे की नाही ऐकलं पाहिजे. पण मुलं ऐकत नाही, आपलं ऐकून करतात. त्यामुळे आपण त्यांची ऐकलं पाहिजे, आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. त्यांनी ऐकलं पाहिजे पण फक्त कानाने, नंतर स्वतः विचार करून स्वतः मग ठरलं पाहिजे. 100% नाही ऐकलं पाहिजे. अरे बापरे.
तर माझा प्रश्न होता की बस म्हणजे बसले, उठ म्हणजे उठले, इकडं बघितलं नाही बघितलं, काय गेलं पाहिजे? नाही मग ते म्हणतात सगळं नाही, 50% किंवा चांगलं ऐकलं पाहिजे. आता 50% किंवा चांगलं ऐकलं पाहिजे किंवा लॉजिकल ऐकलं पाहिजे, हे मत बरोबर आहे. पण आता आपण जे मुलांना सांगतो त्यातलं कुठलं ऐकायचं, ह्यातलं लॉजिकल कुठलं, 50% चांगलं कुठलं, कुणी ठरवायचं, आपण का मुलांनी? तर आपण सांगायचं हे आता माझं लॉजिकल बोलणं हे ऐक, मगाचं लॉजिकल होतं ते ऐकू नकोस, हे महत्वाचं ते ऐक, ते ऐकू नकोस. किंवा मुलांनी विचार करावा असं म्हणणं, आणि मुलांना विचार करून नाही ते ऐकावंसं वाटत, चालेल का? नाही तसं कसं? प्रश्न परत प्रश्न राहतो की मुलांना ऐकावं का ऐकू नये, हा प्रश्न राहतोच की मुलांनी ऐकावं का ऐकू नये, हा प्रश्न कायम राहतो. मुद्दा येतो की मुलांनी ऐकावं का ऐकू नये, हा प्रश्न परत अनुत्तर राहतं की खरंच मुलांनी, याला उत्तर मी देणार नाही, तुम्ही थिंक करा, खरंच मुलांनी ऐकलं पाहिजे नाही ऐकलं पाहिजे. अनेक आई त्यांना मी प्रश्न विचारतो की बाळ पोटात असताना जे कंप्लेंट करतात, मुलगा ऐकत नाही, शिक्षक कंप्लेंट करतात, मुलं दंगा करतात, हा धुडगूस घालतो, असंच करतो, तसंच करतो, खोड्याच करतो, काय वाटेल ते कंप्लेंट करतात. मी परत त्यांना विचारतो की जेव्हा तुम्ही या पूर्ण या प्रोसेसला समोर आणलं, तर तुमचं बाळ, तुमचं मूल, मुलगा, मुलगी पोटात असताना तुम्ही तुमच्या घरामध्ये, बेडरूम मध्ये कोणाचा फोटो लावला होतो? मी त्यांना विचारतो तुमचं बाळ कसं पाहिजे हो? नाही आम्ही कृष्णाचा फोटो लावला होता, आमचा बाळ कृष्णाचा फोटो लावला होता, आमच्याकडे तो ते दह्याचं मडकं ते फोडलेला दही खात असलेला फोटो लावला, असं छान गोंडस वर ते मोरपीस आणि तोंडातून दही वगैरे असं लागलंय का, तो काही लोणी लागले वगैरे असं. म्हणजे ह्याचा अर्थ काय की तुमचं प्रोग्रॅमिंग तुमच्या अंतर्मनाला, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला, तुमच्या स्वतः तुम्ही असं केलं होतं की मला कृष्णासारखं बाळ पाहिजे, असं तुम्ही स्वतःला प्रोग्रॅमिंग केलं. मग जर कृष्णासारखं बाळ पाहिजे असं तुमचं जर प्रोग्रॅमिंग होतं, तर कृष्ण लहानपणी कसा होता हो? तो ऐकणार होता का? किती खोड्या करायचा, त्याने काय काय खोड्या केल्या तर आठवून तर बघा. त्यांनी लोकांची मडकी फोडली, ते लोणी चोरलं, काय काय केलं, प्रचंड खोडकर. यस, अथर्ड प्रचंड खोडकर, दंगा खोड्या, कधीच आईचं बाबांचं ऐकलं नाही, शिक्षकांचं लांबच, प्रचंड दंगा केला, प्रचंड खोड्या केल्या. असं जर आहे, आणि जर माझी अपेक्षा होती की माझं बाळ तसं जन्माला यावं आणि आता तर ते खोड्या करत असेल, तर ते खोड्या करतंय याला कारण कोण? मी मला स्वतःला जे प्रोग्रॅमिंग केलं, गर्भात असताना सांगितलं की मला असं बाळ पाहिजे, मी जे प्रार्थना केल्या ते कारण आहे का अजून काही कारण आहे? माझा एक लॉजिकल प्रश्न आहे, याला तुम्ही उत्तर देऊ नका. मुद्दा असा आहे की खरंच तर माझी प्रार्थना नव्हती ना की माझं मूल असं बनावं. आणि मग पुढचा प्रश्न येतो की जेव्हा आपण मुलांना ट्रेनिंग देतो, मुलांचं वाढ लालूपोषण करतो, तेव्हा तुमची इच्छा काय असते? मुलांनी कुणासारखं बनावं? मुलांना मी आईला वडिलांना विचारलं किंवा मुलांना स्वतःला विचारलं किंवा शिक्षकांना विचारलं की तुमच्या मुलांनी कसं बनावं? तुमच्या मुलांनी एखाद्या म्हणजे म्हणून शेळीसारखं बनावं का, की का वाघासारखं बनावं? नाही नाही नाही, वाघासारखं बनावं. त्याला म्हणतात नाही, काही जण म्हणतात की एक आहे लेकिन शेर के बराबर आहे. अरे क्या बात. आता जर माझं म्हणणं आहे माझ्या मुलांनी वाघासारखं बनावं, माझं म्हणणं आहे की त्यांनी टायगर सारखं, शेर सारखं बनावं, असं जर असेल तर ह्याचा अर्थ मी ट्रेनिंग वाघाला देतोय. मग जर मी वाघाला जर ट्रेनिंग देत असेल, येस आदर्श माणूस म्हणले बाहेरची, मी वाघाला ट्रेनिंग देत असेल तर त्या वाघाच्या नखं लागणार, वाघाचे दात लागणार, तर वाघाचंच ट्रेनिंग चाललंय, तर वाघाचे दात लागणार, वाघाचे, कारण मी वाघासारखं बनवतोय त्याला. आणि जर शेळी असेल तर काही त्रास होणार, ती काय बे 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 दोन चार करेल. फर्स्ट हे पण ठरवलं पाहिजे की खरंच माझ्या मुलाला मला काय बनवायचंय. काय म्हणते आदर्श माणूस म्हणतायत, काय म्हणतात माणूस म्हणतायत, खरंच क्या बात आहे. मी शिवरायांची पुस्तकं वाचली तेव्हा योग्य निर्णयाची क्षमता असावी, गुड, व्हेरी नाईस. पण कृष्णामध्ये पण होतीच की, आणि आपल्याला कुठे माहिती शिवाजी महाराज लहानपणी खोडकर होते का नाही? ते संयमी मोठेपणी झाले. आपण शिवाजी महाराज अगदी देवत्व देतो, देवत्व मानतो, पण लहानपणी कसे होते आपल्याला माहित नाही. म्हणजे असेलही कुठे उल्लेख मला माहित नाही, पण खोड्या केल्याच असतील ना, दंगा केलाच असतील, अशा गोष्टी केल्याच असतील की ज्या नॉर्मल मुलं करतात. मुद्दा असा आहे की आपण त्याची कंप्लेंट करायची का? तर मग असा येतो की अशा वेळेला मुलांनी ऐका म्हणून काय केलं पाहिजे. सुरुवातीला त्यांनी जे मुद्दे मांडले की खूप मोठे मुद्दे मांडले, व्यसनी, आणि हा खूप मोठा मुद्दा आहे. बेसिक गोष्टीवर आपण खरंच मुलांनी मानावं का नाही. माझा पहिला मुद्दा ह्याच्या सांगताना असा आहे की संस्कार महत्वाचे, आणि संस्कार करताना आपल्याला विचार केला पाहिजे की मुलांनी कसं बनावं. एक छान उदाहरण तुम्हाला सांगतो, जे कानमंत्र पुस्तकात नाही आहे पण मला सांगायला आवडेल, आणि त्याच्यावरून आपल्याला कळेल की काय होतं आणि काय व्हायला पाहिजे. खरं खूप मोठा विषय आहे.
एक घडलेलं उदाहरण मी पटकन सांगतो. मी निघालो, ट्रेनिंगसाठी चाललो होतो आणि मला नागपूरला ट्रेनिंग होतं. सकाळी लवकर घरातून निघालो, पहाटेचं विमान होतं. आम्ही विमानतळावर काहीतरी 5:15-5:30 पोहोचलो. तर ते विमानतळावर मी जसं पोहोचलो तर नॉर्मली विमानतळ आल्यानं सगळ्यांना आत जायची घाई असते. मी पटकन निघालो. माझ्यासमोर टॅक्सी अशी थांबली होती. त्यातनं एक परदेशी व्यक्ती उतरली. त्यांचे वडील होते आणि लहान मुलगा होता, 2.5 वर्षाचा मुलगा होता. 2.5 वर्षाचा छोटा मुलगा, त्याने टी शर्ट घातलेला, जीन पॅन्ट घातलेली, खाली शूज घातलेले, त्याने मागं बॅग लावलेली. आता उतरला. आता छान गोंडस मुलगा माझ्यासमोर थांबला, हा यायला करतोय. मलाही चांगलं वाटलं की वा क्या बात आहे. झालं असं की त्या एंट्री करताना, विमानात एंट्री करताना तुम्हाला एक तुमचं आयडेंटिटी प्रूफ दाखवावं लागतं, तुमची ओळख दाखवावी लागते. माझ्याकडे काही आधार कार्ड तर मी दाखवलं. माझ्या आधी ती फॅमिली पुढे होती. तर त्याच्या वडिलांनी काहीतरी एक ओळखपत्र दाखवलं, त्याच्या आजोबांनी त्या बाळाच्या दाखवलं आणि हा 2.5 वर्षाच्या मुलांनी त्याच्या खिशातून त्याचं आयडेंटिटी काढलं आणि दाखवलं. एवढं कौतुक वाटलं की 2.5-3 वर्षाचा मुलगा त्याच्या खिशात आयडेंटिटी ठेवतो, आयडेंटिटी कार्ड ठेवतो. इथं अनेक पालक आहेत, खास करून आई आहेत, त्यांना विचारलं मी, तुम्ही विमान प्रवासाला निघाला आहात, विमानतळावर चाललेला आहात आणि तुमच्या मुलांनी मागितलं की माझं आयडेंटिटी माझ्या हातात दे, पप्पांचं आधार कार्ड त्यांच्याकडे, तुझं तुझ्याकडे, माझं माझ्याकडे दे. तर आपण त्या मुलाला त्याचं आधार कार्ड किंवा जे काही असेल तसं ओळखपत्र त्याच्या खिशात ठेवू का हो? अनेक बायका म्हणतील, अहो त्या बाळाचं काय, आमचे ह्यांचं मी सांभाळते, ते हरतं कुठतरी, मीच माझ्याकडे ठेवते. आपण काय देणार, शक्यच नाही. आता नाही का, त्याच्या पुढे काय झालं, मी बघितलं त्या वडिलांनी सगळं सामान त्या ट्रॉलीवर ठेवलं होतं. त्या मुलांनी ते आय कार्ड दाखवलं, परत शस्त्र खेटलं, आत गेल्यानंतर ते ट्रॉलीतून सामान निघालं. त्या मुलांनी हट्ट केलं की मला म्हणलं मला ट्रॉलीवर बसायचं. ती ट्रॉली असते ना, ते सामान मी पुढे जाते. वडिलांनी पटकन ठरवलं, उचललं. आता मी अनुभवलंय की जेव्हा बाकी फॅमिली असते, मुलगा हट्ट करतो, म्हणतो मला ट्रॉलीवर बसायचं, वडील म्हणतात गप रे, इथे एवढं चाललंय, सामान दंगा आत जायचं, तू गप हट्ट करू नको. बसवलं त्यांनी. झालं असं की जे सामान चेक केलं जातं, जिथं सामान तिथं चेक केलं जातं, तिथून मी जेव्हा निघालो तर तिथं त्या बघा पलीकडे पोलीस बसलेले होते, ते चेक करत होते आतमध्ये काय सिक्युरिटी रिझनसाठी, स्कॅनिंग होतात त्या बॅग्स. हा मुलगा तिथे जाऊन थांबला बघत, काय चाललंय, कसं चाललंय. आई, त्याचे वडील, आजोबा कौतुकाने बघत होते. एकदाही म्हणलं नाही तिकडे जाऊ नको, थांब, काय नाही. तिकीट, आत एक बोर्डिंग पास मिळतो, तिकडे आम्ही गेलो. त्या बोर्डिंग पास जेव्हा आत गेलो तर तेव्हा माझ्या पुढे मी मुद्दाम त्या फॅमिलीची मागं होतो, म्हणलं बघू काय काय चाललंय. तर त्या वडिलांना ते तिकीट दिलं, त्या वडिलांनी खिशात ठेवलं, आजोबांनी तिकीट खिशात ठेवलं. तर मुलाचं तिकीट त्या मुलाला मिळालं, त्या मुलाने स्वतःच्या खिशात ठेवलं. आता मात्र मला धक्का बसला. आपल्याकडचे कुणी आई वडील त्या मुलाच्या हातात तिकीट देणार नाही, हरवलं तर काय, पडलं तर काय. पुढे अनेक गोष्टी घडल्या, मी सांगत नाही. पण सगळ्यात आवडलं काय, वेटिंगला आम्ही जवळजवळ 1 तासभर होतो. त्या वेटिंग पिरियडमध्ये एकदाही मुलाच्या वडिलांनी किंवा मुलाच्या आजोबांनी इकडे जाऊ नको, तिकडे जाऊन काही म्हणलं नाही. तो मुलगा त्या पूर्ण वेटिंगच्या एरियामध्ये, भरपूर मोठ्या एरिया फिरत होता, निवांत इकडे काय तिकडे काय बघत होता, त्याला जे हवं ते करत होता. कुणी अडवलं नाही. विमानातली गोष्ट मला सांगायची. माझ्या साधारणपणे जवळच ती फॅमिली होती. कोपऱ्यात तो मुलगा बसला होता, विंडो सीट नव्हता, मध्ये बसला होता. त्याला ते बेल्ट लावता नाही आला, तर वडिलांनी का बेल्ट लावून दिला. विमान जेव्हा वर गेल्यानंतर तिथे स्थिरानंतर बेल्ट काढायला सांगितले, तर ती एअर होस्टेस चॉकलेट घेऊन आली. लहान मुलं म्हणून आणली तिने. त्यांनी चॉकलेट स्वतः घेतली आणि खिशात ठेवली, एक काढून ते त्यांनी खायला सुरुवात केली. त्याच वेळेला माझ्या बाजूला इकडे एक लहान मुलगा होता, त्याची आई पण होती. त्या मुलाने आईला चॉकलेट मागितलं. कसं म्हणजे आई चॉकलेट पाहिजे, ते 4 वर्षाचं मूल, ते चॉकलेट पाहिजे. त्या मुलांनी बघितलं की हा फॉरेनरचा मुलगा चॉकलेट खातोय, त्याला दिलंय, मला पाहिजे. आईकडे हट्ट करायला लागला. आई म्हणली गपरे काढते, गप 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 गप. ती म्हणते गप गप म्हणायला लागली. एवढ्या त्या एअर होस्टेसनी बघितलं, अरे त्याला चॉकलेट पाहिजे, मी देते ना, आणून दिली. अशी प्लेट पुढे गेली. त्या मुलाने खटकन हात घातला, हातात सगळी मुठीभरून चॉकलेट घेतली. ती हसली एअर होस्टेस. का किती घ्या, असं काही नियम नव्हता, 1 घ्या 2 घ्या. तिने असं मुठ्ठी भरून घेतली. ती जशी एअर होस्टेस परत गेली, आईने पटकन त्याची मूठ उघडली आणि काढून घेतली. एक खायचं आता, बाकी ठेवणार माझ्याकडे, ठेवून घेतली. नंतर त्या पलीकडच्या मुलांनी पाणी मागितलं, ह्यानी पाणी मागितलं. तर फॉरेनच्या मुलाच्या हातात पाणी आलं, त्यांनी तर वरचं ते काढून स्वतः पाणी प्यायला सुरुवात केली. जसं त्या या मुलांनी पाणी मागितलं, त्या एअर होस्टेसने त्या मुलाला, लहान मुलाला पाणी आणून दिलं. त्याच्या आईनी काय केलं, त्याच्या आईनी पाणी स्वतः, तू नको म्हणे सांडशील, काढून दिलं आणि त्या मुलाला पाणी पाजलं. काय होईल, काय होईल. मला काय सांगायचं लक्षात येतंय, आपल्या मुलांना मागितल्याशिवाय जर मदत करा, मुलांची ब्रेन सेल्स, मुलांचा मेंदू, मुलांची क्षमता विकसित न होण्यामागे महत्वाचं कारण काय असतं की आपण मुलांना रेडीमेड देतो.
मागितल्याशिवाय हेल्प कराल, मागितल्याशिवाय मदत कराल, तर आपण मुलांना अपंग तर बनवत नाही ना, ह्याच्यावर विचार करा. कारण जेव्हा सपोर्ट मागितल्याशिवाय दिला जातो, गरज नसताना दिला जातो, त्यावेळेला त्या मुलांना त्या सपोर्टची आवश्यकता असते. खूप ठिकाणी बघतो, आई म्हणते हे खा ते खा, वडील म्हणते हे खा, शिक्षक म्हणतात असं कर, हे करू नको, ते करू. अरे लेट देम एक्सप्लोर. त्यांना एक्सप्लोर काय होईल, जास्तीत काय होईल, थोडासा तो खर्च करून त्या शाळेत जेव्हा मुलं जातात, ऍक्च्युली ह्याच्यामागे काय कारण असतं, ह्याच्यामागे एकच कारण असतं की मुलांच्या मेंदूच्या पेशींचा विकास व्हावा, त्याचे ब्रेन सेल्स विकसित व्हावे आणि एकाच पद्धतीने सर्व पद्धतीचे ब्रेन सेल्स विकसित व्हावे. जेव्हा मुलं इतिहास, भूगोल, गणित वेगळे विषय शिकतात, त्याचा आयुष्यात किती उपयोग होतो हा मुद्दा इथे चर्चेचा नाहीच आहे. पण हे शिकल्यामुळे वेगळ्या पद्धतीच्या मेंदूच्या पेशींचा विकास होतो. मुलं ऐकण्याचं मी नक्कीच सांगेन, शाळेत तुम्हाला किती मार्क पडले हे याविषयी मी बोलणार नाही. 2% मार्क कमी झाले तर माझ्यामध्ये फारसा फरक पडत नाही. पण जर तुमच्या मेंदूच्या पेशींचा विकास झाला तर मात्र शाळेत जाण्याचं जे मुख्य कारण आहे ते पूर्ण झालं. आणि यासाठी सर्वात महत्वाची भूमिका शिक्षकांची, आईवडिलांची काय पाहिजे, तर त्यांना थोडी स्पेस द्या, जगा करून द्या, थोडी मोकळीक द्या. काय होईल तसेच काय होईल, त्याच्या मागं लागून का रे जेव रे खा रे अभ्यास कर, काही आवश्यकता नाही. असं का होईल की तो ते करायला लागेल, असं का होईल की त्याला ते करावं असं वाटेल. आणि ज्यावेळेस मुलं हे समोरच्याला करताना बघतात त्यावेळेस पडतो हे प्रोग्रॅमिंग आहे आणि हे प्रोग्रॅमिंगच काम करतं. एक तर आपण हे स्वीकारलं पाहिजे की या जगात सगळेजण शिवाजी महाराज नाही होऊ शकत, सगळेच जण अमिताभ नाही होऊ शकत, सगळेच जण सायंटिस्ट नाही होऊ शकत. प्रत्येकाचा एक रोल आहे, प्रत्येकाची एक व्यवस्था आहे, प्रत्येकासाठी एक व्यवस्था आहे, प्रत्येकाची एक जागा आहे. याचा अर्थ असा नाही की माझा मुलगा कमी आहे, असं नाहीये. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक सफरचंद वेगळं असतं आणि पेरू वेगळं असतो, एक जांभूळ वेगळं असतं, करवंद वेगळे असतात, नारळ वेगळा असतो. फुलांमध्ये बघा तर फुलांचे अनेक प्रकार आहेत. पण हे फुल चांगलं नाही, ते फुल चांगलं असं म्हणत नाही. तसंच प्रत्येकाची क्षमता आहे, प्रत्येक कॅपॅसिटी, त्याला आपण स्वभाव वैशिष्ट्य म्हणतो. इंटलेक्ट म्हणजे आकलन करायची क्षमता. एखादा मुलगा हुशार आहे म्हणजे काय, त्याची आकलन करायची क्षमता चांगली आहे, तो एखाद्याची पटकन समजतो. त्याचं अनेक प्रकारे आपण पुढे किंवा नंतर निवांत बोलू, वेगळा विषय हा की लेफ्ट ब्रेन कसा काम करतो, राईट ब्रेन कसा काम करतो, हा वेगळा. त्यासून अनेक प्रकार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी अभ्यासात यश मिळवलं नाही किंवा ठराविक पद्धतीने वागला नाही म्हणजे तो हुशार नाही, यश असं नाही, असं अजिबात नाही. अशा अनेक प्रांत आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत जिथं मुलं चमकतात. आई वडिलांनी मुलांना दिलेली सगळ्यात मोठी गिफ्ट कुठली असेल, मी 2 पुस्तकांचा इथं जाणून उल्लेख करेन. कानमंत्र अबाबांसाठी आणि दुसरं जे प्रत्येक शिक्षकांनी माझ्यामध्ये पुस्तक वाचलंच पाहिजे की मुलांची बुद्धिमत्ता विकसित करायच्या 21 पद्धती. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली मुलांच्या स्वभावाची वैशिष्ट्य दिली की मुलांचा स्वभाव कसा आहे. ते कसं होतं की आपण खूप गोष्टी मानतो की हे असंच असणार आहे म्हणून, म्हणजे हा मुलगा असा, मी जसं वागतो तसंच त्यांनी वागलं पाहिजे, किंवा मी जसा विचार करतो तसाच मुलांनी विचार केला पाहिजे, किंवा त्याचा मोठा भाऊ असं वागतो मग त्याने असं केलं पाहिजे. असं खरं तर नाहीये. त्याची वैशिष्ट्य आहे आणि ती वैशिष्ट्य त्याला कळली. सांगत जो मुद्दा की मुलांना दिलेली त्याच्या आई वडिलांनी, त्याच्या शिक्षकांनी सगळ्यात मोठी गिफ्ट कुठली असेल, तो मुलांना त्यांची स्ट्रेंथ समजणं, त्यांचं बलस्थान समजणं. बलस्थान, स्ट्रेंथ म्हणजे काय, एखाद्या ठराविक भागामध्ये मुलांची स्ट्रेंथ खूप चांगली असते. काही मुलं ही चांगली थिंक करू शकतात, अनालिसिस करू शकतात, प्लॅनिंग करू शकतात, त्याला मी अनालिटिकल माइंड म्हणतो. त्यातून अनेक प्रकारे मी वरवरचे 4 मुद्दे सांगतोय, त्यातून अनेक सब हेडिंग किंवा सब पार्ट तयार होतात. काही मुलं ही चांगली लीड करतात, त्यांना पुढे जाऊन बोलणं, स्टेजवर बोलणं, पुढे जाऊन भराभार, हे सगळं आवडतं. काही मुलांना हाताने काम करायला, काही त्यांना डेव्हलप करायला, काही वेगळा विचार करायला असं आवडतं. आम्ही त्यांना थोडी अशी सर्जनशील मुलं म्हणतो, क्रिएटिव्ह मुलं म्हणतो. तर काही रिलेशन, दोस्ती, गप्पा, हाय हॅलो, दंगा असं आवडतं. ही स्वभाव वैशिष्ट्य आहे. जसं मी आहे, जसं माझी फॅमिली आहे, तसंच माझ्या मुलांनी असावं असं नाही घडू शकत. निसर्ग आहे, नेचर आहे, इथं प्रत्येकाला स्पेस आहे, प्रत्येकाचं वेगळेपण आहे आणि म्हणून त्याचं महत्व आहे. आपण जेव्हा मुलांना स्पेस देतो, त्यांना थोडी मोकळीक देतो, त्यांना
जेव्हा थोडीशी मोकळी देतो त्यावेळेला खऱ्या अर्थी मुलं त्यांना एक्सप्लोअर करायला लागतात. एक उदाहरण मी देतो, इथं असलेल्या गृहिणींना खास उदाहरण देतो की समजा मी तुमच्या घरी आलो, मी येणार नाही पण आलो, सकाळच्या घरी आलो, तर तुम्ही काय कराल? तर काय तुम्हाला काहीतरी चहा कॉफी काहीतरी असं पोहे उपीट काहीतरी करा खायला, कराल. आलो, ठीक आहे. आता तुम्ही चहा कॉफी त्यावर काहीतरी ते पोहे उपीट असं केलं. नॉर्मली घरी पाहुणे आले की असं होतं की काहीतरी चहा कॉफी ब्रेकफास्ट पोहे वगैरे झालं. आता जेव्हा घरी पाहुणे येतात तेव्हा त्यांना ब्रेकफास्टसाठी आपण एखादी चांगली डिश करतो, पोहे उपीट करतो. तर ते पोहे उपीट सर्व करताना म्हणजे देताना आपण खास ठेवणीचा प्लेट्स काढतो की काय बाबा काचेची डिश आहेत, काही महागाच्या असतात, हात जपलेले असतात, की पाहुणे आले की त्यांनासाठी काढतो. तसे आपण डिश काढल्या आणि त्यात ते पोहे तुम्ही भरले. आता झालं असं की तुमची मुलगी आहे, काय 4 वर्षाची, 5 वर्षाची, काय 6 वर्षाची असेल, ती म्हणली मी घेऊन जाते बाहेर, काकांना पोहे मी घेऊन जाते. आता ती काचेची प्लेट तुमच्या अतिशय आवडीची महागाची, एक आई पटकन म्हणजे नाही तू फोडशील गप, तू फोडशील गप. आता जेव्हा तुम्ही तिला म्हणता तू फोडशील, तेव्हा त्या आईने काय सांगितलं की यू आर नॉट केपेबल, तू याला लायक नाहीयेस, प्लेट घेऊन जाण्यासाठी तू लायक नाहीस, असं आईचं मत आहे, असं आई सांगते. याचा अर्थ काय होतो? मुलांना आपण जबाबदारी देत नाही आहोत. काय होईल? जसं काय होईल, तुमची 10, 20, 50, 100, 500 रुपयाची प्लेट तुटेल, पण त्या मुलाच्या मनात, त्या मुलीच्या मनात जो कॉन्फिडन्स आला नाही किंवा त्याला असं वाटलं की मी करू शकत नाही, हे किती त्रासदायक आहे. अनेकांना वाटतं माझ्या वेळेस बोलण्याने काय होणार आहे, असं काय होणार आहे, मी म्हणलं गप्प बसतं काय होणार आहे, पण इट वर्क्स, हे होत करतं. ही लहान मुल, मी कायम सांगतो, या पालकांच्या जमातीमध्ये काही अशी अनेक चांगली उदाहरणं तुम्ही नक्की वाचा, कानमंत्र उदाहरण आहेत. एक लहान मूल कुणाकडनं शिकतं, तर त्याच्यावर जास्त प्रभाव आहे त्याच्याकडनं शिकतं. आता आपलं बघा ना की ज्यांचा आपल्यावर प्रभाव आहे आपण त्यांचं ऐकतो, नक्की ऐकतो. मी एक वाक्य कायम सांगतो, सगळ्यांसाठीच आहे, मुलांसाठी पालकांसाठीच आहे, की लोक जे आपल्याशी बोलतात ना ते आपल्याशी कधीच बोलत नाही. माझा प्रश्न, माझं म्हणणं नीट समजून घ्या की लोक आपल्याशी कधीच बोलत नाही. मग लोक कोणाशी बोलतात? लोक माझ्याशी बोलतात, लोक तुमच्याशी नाही बोलत. आता मला सांगा की अनेकांनी मला याच्या अगोदर पाहिलंही नसेल, आज त्यांनी मला पाहिलं, तर उद्या समजा मी तुमच्या घराजवळ कुठं तुम्ही मला दिसलो, तर तुम्ही माझ्याकडे कसं बघाल? अरे ते होते ना परवा तिथे, तुम्ही वेगळ्या विषयाने बघाल. पण 2 दिवस आधी तुम्ही मला ओळखत नाही आणि मला पाहिलं असतं, हे कोणतरी काय आहे बघितलं, इग्नोर केलं असतं, काय असं. तसंच आता हे काय झालं की तुम्ही मला ऐकलं, मला बघितलं, काय बाबा हे मनोज अंबिके आहेत, त्यांनी काय पुस्तकं लिहिली आहेत, पेरेंटिंगवर बोलले, तर तुमच्या मनात माझ्याशी एक इमेज तयार झाली, एक चित्र तयार झालं. ही जी इमेज आहे त्या इमेजला तुम्ही रिस्पॉन्स करता. आणि असंच आहे तुमच्या माझ्या विषयात, आपल्याशी लोक बोलतात ते आपल्याशी बोलत नाही, आपल्याविषयी त्यांच्या मनाची इमेज तयार होते, ती इमेज आपल्याला बोलायला भाग पडते, ती इमेजच भाग पडते. मग असं असेल तर आपल्या मुलांच्या मनात सुद्धा अनेक इमेज असतात, अनेकांविषयी चांगल्या वाईट कल्पना असतात, त्या इमेजला धरून मुलं रिॲक्ट करतात, मुलं रिस्पॉन्स देतात. जसं आपल्याला काही जणांचं खूप चांगले वाटतात, महत्वाचे वाटतात, तर आपण त्या लोकांसमोर वाईट वागत नाही. का वाईट वागत नाही? ते मला चांगलं म्हणतात, त्यांच्यावर कसं वाईट वागायचं, इमेज वर्क करते. तसंच आपल्या मुलांच्या बाबतीत घडतं. एखाद्या चांगल्या अधिकारी माणसाने आपल्याला काय सांगितलं, तो म्हणतोय म्हणून आपण ऐकतो आणि नक्की ऐकतो, कारण तो माणूस सांगतोय, आपण नक्की ऐकतो. त्या माणसावर आपलं जास्त विश्वास असतो, फेद असतो. तसंच आपल्या मुलांचं असं होतं, लहान मुलांचं खास करून, आई वडील शिक्षक त्या मुलासाठी, आई वडील म्हणजे महान असतात. मी त्या जमातीमध्ये उदाहरण सांगितलंय. लहान मुल बघा तुम्ही, ते 3-4 वर्षाचं असतं, 4 वर्ष असतो तेव्हा ते पप्पांविषयी बोलताना, वडिलांविषयी बोलताना थकतच नाही. त्याला कधी विचारा तुझे वडील, माझे पप्पा. बघा मित्रांमध्ये तो मुलगा, 4 वर्षाचा मुलगा वडिलांविषयी काय म्हणतो, माझे वडील शक्तिमान, ही मॅन, ग्रेट, सुपरमॅन, ते काही करू शकतात. वडिलांविषयी बोलताना हे मूल थकतच नाही, माझे पप्पा असे, माझे पप्पा तसे, प्रचंड कौतुक असतं. 4 वर्षाचा मुलगा असतो, कौतुक असणार. हे मूल संध्याकाळी वडिलांना घरी येताना बघतं, पप्पाले, घर ढकायला घेतो, पप्पाले काय करू, पप्पाले, प्रचंड आनंद असतो. काय घर नुसतं इकडून तिकडून पळतो, पप्पाले काय करू, काही नको, असं होतं. मुलगा 4 वर्षाचा आहे. हेच मूल 12, 13, 14 वर्ष झालं, 15 वर्ष झालं, वडिलांना संध्याकाळी घरी येताना बघतं, काय होतं.
4 वर्षाचा मुलगा असताना पप्पा आले, शक्तिमान सुपरमॅन, पप्पा पप्पा काय करू जोरात ओरडतं. हेच मुलगा 12-15 वर्षाचं होतं, वडिलांना घरी असताना बघतं, तो मुलगा काय म्हणतो, हिटलर आले. आता असं काय झालं की शक्तिमान सुपरमॅनचं रूपांतर हिटलरमध्ये झालं. अजून तेच वडील आहेत, तोच मुलगा आहे. असं काय झालं? इट्स ऑल इमेज. आपण काय इमेज देतो आणि इमेजच वर्क करते. ही इमेज लहान लहान घटातून तयार होत जाते, बिल्ड होत जाते. एका इचलकरंजीमध्ये मी हा प्रोग्राम घेत होतो, नाट्यगृहामध्ये प्रोग्राम चाललेला. तेव्हा हा प्रोग्राम मी अनेक ठिकाणी नाट्यगृहामध्ये लोक येतात, तिकीट काढून हा असा वेगळा प्रोग्राम होतो. तर ते एक जण आले, नंतर मला भेटले, वयस्कर ग्रस्त होते, 60-65 वय होतं. मला म्हणे तुमचं आज ते सगळं ऐकलं, पण तो हिटलरचा मुद्दा मला फार त्रास देऊन गेला. म्हणजे माझ्या घरात असं होतं की मी घरातून बाहेर पडतो, 2-3 तासांनी येतो, तर आत येताना आमच्याकडे बाबांना हिटलर आई गाडगी अरे बापरे, मुलं ऐकतात अवघड आहे. तर ते आजोबा आले आणि मला म्हणाले की तुमचं म्हणणं ऐकलं, आणि मला असं वाटलं की आम्ही जेव्हा बाहेरनं आत येतो, घरी येतो, तेव्हा मला घरातून हसण्याचा आवाज येतो, खिदळण्याचा आवाज येतो. माझा मुलगा, माझी पत्नी, माझी सून, माझी मुलगी सगळं हसतात, खिदळतात. पण मी घरात आलो की सगळे चिडी चुप, कुणी काय बोलत नाही, काय नाही, गप्प गप्प. मी म्हणतो अरे हसा, बोला, बोलतच नाही. का बोलत नाही? कारण इमेज तशी गेली आहे. स्ट्रिक्ट पालक म्हणून इमेज गेली, हिटलर पालक म्हणून एक जमात मी सांगितली. कारण सांगायचं असं, हा मुद्दा मी तर का घेतला की संस्कार एकच तयार होत नाही. हे म्हणजे खूप दिवसांमध्ये ते जातात. लहान मूल जेव्हा लहान असतं तेव्हा ते आईचं ऐकतं. कसं प्रोग्रामिंग होतं अंतर्मनाचं हे समजण्यासारखं आहे. लहान मुलांना जे दिसतं ते जास्त परिणाम करून जातं. आता एक उदाहरण मी सांगतो की एक 4 वर्षाचं, 2-4 वर्ष, 4-5 वर्षाचं मूल आहे, 3-4 वर्षाचं मूल आहे. आई त्याला जे सांगते, आई दिवस म्हणते बघ आज तुझे आजोबा आपल्याकडे येणार आहेत. मग कसं काय? आजोबांनी फोन केलेला असतो. मुलगा म्हणतो आजोबा तिकडे लांब राहतात, ते कशी घरी येतील? आजोबांनी फोन केलाय की मी येतो संध्याकाळी, आणि संध्याकाळी येतात आजोबा. जेव्हा येतात तेव्हा मुला वाटतं की आई म्हणली ते घडलं. सेकंड आई म्हणते की आज बघ, दुसऱ्याची आई म्हणते आज तुझे वडील लवकर येणार. मग कसं काय? आता बाबा रात्री उशिरा येतात, त्यांनी फोन केलेला आहे, सांगितलं या लवकर येतात. म्हणून आई म्हणली आजोबा लोकांना आले, बाबा लोकांना आले. तिसऱ्या दिवशी आई म्हणते आज पाऊस पडणार. कसं काय? जून जुलैचा महिना आहे, ढग आलेत, पडतो पाऊस. आता या मुलाला पक्का विश्वास बसतो की आई म्हणते तसं घडतं, आई म्हणते तसं होतं. नेक्स्ट डे त्या मुलाच्या हातनं एक प्लेट खाली पडते, काय तुटतं फुटतं. लगेच आई पटकन म्हणते गाढवा तुला काय जमणार नाही, तू असंच करतो, तुला काही जमणार नाही, तू काय सुधारणार नाहीस. आता तो म्हणतो आई म्हणली ना मग मला नाही जमणार, कारण आईवर विश्वास आहे. आई म्हणते वडील येणार लवकर आले, आजोबा येणार आले, आई म्हणते एवढ्या गोष्टी घडल्या, आई म्हणते तुला जमणार नाही, तुला होणार नाही. ती गोष्ट मुलांनी मानली. प्रोग्रॅमिंग ऑफ सबकॉन्शियस माइंड त्या मुलाच्या अंतर्मनावर ती प्रोग्रॅम होऊन गेलं. अनेक शिक्षक, आई वडील पटकन मुलाला म्हणतात तुला जमणार नाही, होणार नाही. पण खरं तर असं आहे की ह्या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये मुलांना जे आपण शब्द वापरतो, आपण जे पिक्चर्स देतो, ते मुलांवर परिणाम करतात. जेव्हा मुलांना स्पेस दिली जाते, तू करून बघ काय होईल, प्लेट पडली तर काय होईल, फुटेल, का फुटली, आपण नीट धरली नाही, मग प्लेट अशी धरायची, फुटू शकते, काचेची फुटते, लाकडाची फुटत नाही. अशा अनेक गोष्टी मुलांच्या मनावर परिणाम करतात. हे तुमचं प्रोग्रॅमिंग वर्क करतं, आणि हे प्रोग्रॅमिंगच वर्क करतं. आणि हे प्रोग्रॅमिंग जर वर्क करायचं असेल, किंवा जर हे प्रोग्रॅमिंग तुम्हाला असं वाटतं की हे प्रोग्रॅमिंग कसं व्हायला पाहिजे असं हॅलो, प्रसाद सर एकदा चेक करा, सरांचा नेटचा इश्यू आलाय का? हो करतो. एक 2 मिनिट येईल पण.
हो. आय होप की मी थँक्यू. आता होतं काय, आता अशा प्रसंगात जेव्हा एखाद्या घटनेत आई वडील दिसतो, अरे काय झालं, ते बंद पडलं, काय करू काय करू काय झालं, तर अनेक जण एक्साइट होतात, अनेक जण. जसं तुम्ही रिस्पॉन्स देता अशा प्रसंगात तसंच मुलं बघतात. मुलांनी जर बघितलं की माझे वडील, माझी आई, माझे शिक्षक, माझा दादा, माझा काका काकू दादा या प्रसंगात घाबरले नाहीत, वैतागले नाहीत, काही डिस्टर्ब झालं, काही त्रास झाला, तर त्यांनी शांतपणे ते हँडल केलं. ती प्रत्येक कशी हँडल केली हे बघतात आणि मुलं शिकतात, आणि हेच महत्वाचं आहे. माझ्या मते मी जवळपास पाऊण तास 1 तास बोलतोय, तर काही प्रश्न असेल तर आपण घेऊ. एक जसं आहे, पण धाक हवा हे महत्वाचं नाही का, एक प्रश्न आहे तो हा प्रियांकाजींचा आपण नक्की घेऊ. मुलांना धाक पाहिजे का? तर प्रश्न असा आहे की मुलांना धाक पाहिजे का? तर उत्तर असं आहे की धाक पाहिजे का त्यांची विचारसरणी विकसित व्हायला पाहिजे, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. व्हायला असं पाहिजे की एखादी गोष्ट करायची का नाही, एखादी गोष्ट ऐकायची की नाही, याविषयी ती थिंकिंग प्रोसेस विकसित करणं आवश्यक आहे. थोडंसं मला 5-7 मिनिटं बोलावं लागेल. खूप चांगला प्रश्न आहे. काय व्हायला पाहिजे? आय होप की आता मला आवाज येतोय. येस, आय विल. सबरींची आवाज येतोय. या. तर काय व्हायला पाहिजे? एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपल्या मुलांना धाक पाहिजे का, हा प्रश्न जास्त महत्वाचा का मुलांना मोकळीक देऊन त्या मोकळीकमध्ये ज्यांना प्रश्न विचारत असतील त्याने हँड रेज करावा. येस, हरकत नाही. आणि मग दीपेशजी मॉनिटर करतील आणि ते त्यांचा प्रश्न सांगतील. तर मुलांना जर तुम्हाला धाक लावण्यापेक्षा त्यांची विचारसरणी विकसित होणे आवश्यक. कशी विकसित होते? तर महिलांना मी प्रश्न विचारतो की काय व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे. तर आपण एक साधा विचार करू की एखादं मूल ऐकतं किंवा ऐकत नाही, आउटपुट आहे. आउटपुटचा अर्थ काय? आता सांगा, दिवाळी आपण चकल्या बनवतो, नक्की चकल्या बनवतो. तर दिवाळी चकल्या बनवताना असं होतं की चकल्या बिघडल्या, सगळ्या खराब झाल्या, तर बदल कुठे आणतो आपण? त्या चकल्या जर तुटायला लागल्या, खराब झाल्या, तर बदल कुठे आणतो? चकलीच्या कच्च्या मालामध्ये किंवा चकली बनवायच्या पद्धतीमध्ये. खूप मोठा पाठ मी अर्धा मिनिटात सांगितला, खरं याच्यावर मी अर्धाच बोलू शकतो, बोललं पाहिजे, पटकन सांगतो. चकलीचा कच्चा माल आणि चकली बनवायची पद्धत या दोन्हीमुळे चकली तयार होते. चकली आउटपुट आहे. तसंच आपला मुलगा ऐकतो, ऐकत नाही असा बघतोय, आउटपुट आहे. बदल कुठे केला पाहिजे? त्याच्या कच्च्या मालामध्ये, म्हणजे त्याच्या विजडम मध्ये, त्याच्या वैचारिक भूमिकेमध्ये, आणि त्याच्याच बरोबर त्याच्या विचार करायच्या पद्धतीमध्ये. कच्चा माल इज विजडम, विद्वत्ता, आणि मधला जो मुख्य पार्ट आहे चकली बनवायची पद्धत म्हणजे विचार करायची पद्धत. काम व्हायला पाहिजे मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर किंवा त्याच्या विजडमवर. हे कसं काम होतं? खूप वेळा मुलांना रेडीमेड उत्तरं देतो, न विचारता सप्लाय करतो, रेडीमेड गाईड्स आणून देतो, पुस्तक आणून देतो. ह्याच्यामध्ये मुलांची आकलन करायची क्षमता कमी होते, किंवा ते मुलं तयार होत नाही. आणि पटकन गुगल काढलं, गुगल केलं, किंवा एखाद रेडीमेड उत्तर दिलं, तू सांग. त्या ऑनलाईनला आईच बाजूला बसली, ती सांग, तू असं लिही तसं लिही. अरे काय 2-5-10% मार्क कमी पडू देत, पण त्याचं उत्तर येणं आवश्यक आहे. एखादी गोष्ट त्याला जबाबदारी द्या. त्याला जबाबदारी देता तेव्हा त्याची विचारसरणी डेव्हलप होते. रिस्पॉन्सिबिलिटी देता का तुम्ही? तुम्हाला काय भाजी आणायची आहे, त्याला पैसे तू भाजी घेऊन नये, हॉटेलमध्ये जाता, त्याची तुम्ही ताकद वापरता का? ही ताकद वापरणं ही त्याची महत्वाचा पार्ट आहे. धाक लावण्यापेक्षा लेट मी अंडरस्टँड. आणि मग इमेज याचा अर्थ असा की ज्या वेळेला त्या मुलाला वाटतं मला अचिव्हमेंट करायची आहे, त्या मुलाला वाटतं की मला काही मिळवायचंय, त्या वेळेला तो मुलगा स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी तयार होतो. जेव्हा रेडीमेड असतं किंवा शेल्टर असतं किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली लहान झाड लावतात, ते बोनसा व्हायची शक्यता असते. तर त्याला थोडंसं स्पेस द्या. पुढचा प्रश्न घेऊ. कोणाचा प्रश्न घे पाहिजे का मी वाचून बोलले? सर, रेणू गायकवाड आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा. रेणूजी, आपण प्रश्न विचारा कमी शब्दात. हो, आणि ते सुद्धा विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, बऱ्याचदा मुलांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आपल्याला. आपल्याकडे तेवढा साठा नसतो अभिप्रायाचा. तर अशा सिच्युएशनला कसं हँडल करायचं? थँक्यू रेणूजी, प्रश्न विचारला. सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा आपल्याकडे उत्तर नसतं तेव्हा मुलांना सांगणं आवश्यक आहे की मलाही याचं उत्तर माहित नाही, दोघं मिळून शोधूया.
हे आवश्यक नाही आहे की या जगातल्या सगळ्या गोष्टी मला माहिती असतील, असं आवश्यक नाही की जगातल्या सगळ्या गोष्टी मला कळतील, असं आवश्यक नाही. अशा वेळी मुलांना हे सांगता आलं पाहिजे की नाही मला याचं उत्तर माहिती, आपण दोघं मिळून शोधूया, चल सर्च करूया. कुठं सर्च करूया? पुस्तक घेऊया का, ऑनलाईन शोधूया का, अजून कोणाला विचारूया का, यातले एक्सपर्ट कोणी त्यांना विचारूया का. तर जेवढं तुम्ही मुलांना सांगाल की मी पण शिकते, मी पण लर्न करते, तितकं मुलं तुम्हाला स्वीकारतील आणि मग त्यांच्याकडे लर्निंग करायची क्षमता येईल. हे क्लिअर होईल की या जगात अनेक गोष्टी मलाही माहित नाही, त्या हुडकायच्या. हे बेस्ट उत्तर आहे. आणि काही प्रश्नांची उत्तरं ही टॅक्टफुली द्यावी लागतात. मला विचार करावा लागेल. मुलं अवघड प्रश्न विचारतील तर त्याचं उत्तर माहिती पण देता येत नाही त्यांच्या वयानुसार किंवा त्यांच्या क्षमतेनुसार किंवा सामाजिक परिस्थितीनुसार. तर त्यावेळेला तुम्हाला विचार करावा लागेल की प्रश्न अवघड आहे, उत्तर तर द्यायचंय, खोटं बोलायचं नाही, खरं सांगायचंय. मग त्याला पायरी पायरीनी सांगत सांगत जायचं, जेणेकरून त्याचं थिंकिंग विकसित होईल, त्याच्यामागचं अंडरस्टँडिंग शेप होईल. ही कला विकसितच करावं लागेल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं होतं की तुम्ही सांगा, मला माहिती, दोघं हुडकूया आपण. थँक्यू रेणाजी. सर एक दुसरा सध्या फार महत्वाचा प्रश्न विचारलाय जी काव्यांजली खोब्रगडे यांनी, की सध्या मुलांचा स्क्रीन टाइम खूप वाढलाय. शाळाही ऑनलाईन आहेत, मोबाईलवर सतत असतात, लॅपटॉप म्हणा किंवा टीव्ही म्हणा. तर याविषयी मुलांना त्या गोष्टीपासून कमीत कमी वेळ त्या स्क्रीनवरती घालवावा किंवा त्यापासून परावृत्त कसं करता येईल? गुड क्वेश्चन, चांगला प्रश्न आहे. पहिली गोष्ट की आपण हल्ली खूप जण व्हॉट्सअपवर जोक ऐकलाय की पूर्वी मोबाईल नको म्हणलं जायचं मुलांना, आता मोबाईल घेऊन अभ्यासाला बस असं म्हणलं जातं. स्क्रीन टाइम वाढलाय, विच इज फॅक्ट. तुम्ही त्याला नाकारू शकत नाही, कारण स्क्रीननीच ती मुलं शिकतायत. ही जी परिस्थिती आहे तो बदल आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे. प्रश्न येतो की स्क्रीन टाइम कसा कमी करायचा. माझा प्रश्न दीपेशी ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना आहे, सगळ्या पालकांना आहे की जर पालकांना सांगितलं की तुम्ही तुमचा मोबाईलचा स्क्रीन टाइम घरी चेक केलाय का, तो किती असतो, गमतीदार समोर येईल. त्याचा अर्थ की बहुतांश लोकही ऍडिक्ट व्हायला लागली आहेत, व्यसनी व्हायला लागली मोबाईलच्या किंवा तत्सम गोष्टींच्या. मला उपाय काय, एक सोपा आणि साधा उपाय सांगतो, तो वापरण्यासारखा आहे. उपाय असा आहे की एक वेळ ठरवा. संध्याकाळी घरातून बाहेरनं कोणी घरात आलं, एक वेळ आणि जागा ठरवा. सगळ्यांनी आले की आपले मोबाईल या ठिकाणी ठेवायचे. ठीक आहे, वाजल्याशिवाय मोबाईल घ्यायचा नाही. जसा मोबाईल वाजेल त्यांनी तो घ्यायचा. पहिला नियम करा. दुसरा नियम, रात्री झोपताना कुणीही उशापाशी मोबाईल ठेवायचाच नाही. तो मोबाईल तुमची जर टीव्ही ठेवायची जागा आहे, रिमोट ठेवायची जागा आहे, तिथं फोन ठेवा. कळेल ना, रिंग वाजेल आम्ही जाऊन तिथे. मुलं म्हणतात अलार्म कसा वाजेल, त्यांना अलार्मचा क्लॉक आणून द्या. मोबाईलचा अलार्म वापरू नका. घड्याळ कुठं बघायचं, मोठं घड्याळ लावा घरात. मोबाईलचा उपयोग फक्त मोबाईलसाठीच करा, त्या अलार्मसाठी किंवा टाइम घड्याळसाठी करू नका. ते वेगळी व्यवस्था करून द्या. मग जर सगळ्यांनी, आई वडील सगळ्यांनी आपले मोबाईल एका आणून ठेवले, झोपताना कुणीही जर मोबाईल जवळ ठेवत नाही असं म्हणलं तरी साधारणपणे दिवसातले 10-12 तास मोबाईलपासून मुलं लांब राहतील. आणि मग त्याचबरोबर जेव्हा जेव्हा शक्य आहे त्यावेळेला मोबाईलवर काय बघायचं काय बघायचं नाही हे दाखवण्यासाठी तुम्ही तुमच्या टीव्हीला तो मोबाईल जोडा. मी युट्यूब बघताय, आता मी युट्यूब चॅनल रन करतो, अनेक मुलं तिथे बघतात. तुम्ही मनोज अंबेगी नावाने तो चॅनल सर्च करू शकाल. मी काय सांगतो की तुमच्या घरात असे व्हिडिओ टीव्हीवर लावा आणि सगळ्यांनी मिळून युट्यूब बघा, जेणेकरून सगळ्यांना कळेल की काय बघितलं जातं. आणि तिसरा महत्वाचा नियम, कुणी घरात तुमच्या मोबाईलला पासवर्ड, कुणाच्या मोबाईलला पासवर्ड टाकू नका, ओपन करा. जर ही सवय आता लावाल तर सगळ्या घरात ती सवय लागेल की आपल्या मोबाईलला पासवर्ड नाही आहेत. नंबर 2, आपले सगळ्यांचे मोबाईल रात्री लांब पाहिजेत आणि एक जागा पाहिजे. जर मोबाईल वाजला तर तिथं जायचं, जेणेकरून ज्या ज्या वेळेला जेवताना मोबाईल, संध्याकाळी ब्रेकफास्ट करताना मोबाईल, चहा घेताना मोबाईल, ही व्यवस्था बदलेल आणि मोबाईल तिथं जाते. ही जागा आहे मोबाईलची. त्यात 50-60% फरक पडेल आणि काही गोष्टी ऍक्सेप्ट करणं आलं की यस इट इज फॅक्ट, पार्ट ऑफ आवर लाईफ, त्याला इलाज नाही, पण या गोष्टी केल्या तरी खूप फरक पडेल. थँक्यू. पुढील प्रश्न सर प्रवीण शिंदे आहेत, त्यांना विचारायचं. प्रवीणजी, आपण प्रश्न विचारा. तुमचं नाव आणि कुठून आहात ते आधी पहिलं सांगा. नमस्कार सर. नमस्कार. फार छान मार्गदर्शन करताय सर आपण. मी प्रवीण शिंदे, ठाण्याहून बोलतोय. नमस्कार सर, माझ्याकडे एक प्रश्न असा होता की एखादं मूल हे पाली, झुरळ किंवा कीटकांना वगैरे घाबरतं किंवा त्याचा स्वभाव खूप भित्र असतो, तर भित्रेपणा सर त्यांच्यामध्ये कशामुळे येतो किंवा जी भीती जी आहे, अशी जी काही अंधाराची भीती, हे करण्यासाठी काय सर करता येईल उपाय? सर्वप्रथम मुलांमध्ये जी भीती येते कोणाला बघून आलेली असते की मुलं जे समोर दिसतं की समोर जसं वागतो तसं त्याचं अनुकरण करतात.
आई घाबरते किंवा अजून कोणी घाबरत असतं, ते झुरळाला घाबरायचं, त्याला माहित असतं. लहान मूल बघा, ते डायरेक्ट पालीला धरायला जातं उन्हाळ्यात, त्याला भीती नसते, ते कशाला गरम भांड्याला पण धरायला जातं, भीती हा प्रकार नसतो. म्हणजे कसं येतं कुणाला ते बघतं, ते घाबरताना रिॲक्ट करताना बघतं आणि मग तसं वागायला लागतं. उपाय काय? त्याला उपाय असा की त्या मुलाला डिसेन्सिटाईज करणं, म्हणजे त्या बाबतीत त्याची संवेदना, घाबरण्याची संवेदना कमी करणं. मग त्याला असे व्हिडिओज दाखवा किंवा अशा ठिकाणी घेऊन जा जिथे त्याला वेगवेगळे जनावरं, प्राणी, अॅनिमल्स, कीटक दिसतील. तर काही भीती ह्या सिक्युरिटी असतात, म्हणजे आपण त्यापासून बचाव म्हणून असतात. किळस येणं हे स्वाभाविक आहे की झुरळ पाल वगैरे, तरी फारसा फरक पडत नाही. स्टेज फिअर आहे, सगळ्यांसमोर जायचं आहे, सगळ्यांसमोर बोलायचं आहे, सगळ्यांसमोर आपलं म्हणणं मांडायचं आहे, आपली मतं व्यक्त करायची, मतं बनवायची, हे जे फिअर्स असतील त्यासाठी मुलांना लोकांसमोर घेऊन जा, त्या ठिकाणी परत परत जा, ज्याला म्हणतो आम्ही डिसेन्सिटाईज करा. तुम्ही जेव्हा परत परत त्या मुलांना तिथे घेऊन जाता, बोलायला भाग पडतो, तुमच्या घरी पाहुणे आले, काही कार्यक्रम असेल, त्या मुलाला 2 वेळा वाचून सांगायला सांगा, त्याला बोलायला सांगा, जेणेकरून ती सवय त्याच्या ती सवय त्या मुलाला लागेल. एक छान पुस्तक मी तुम्हाला सांगेन, हॅबिट्स आहेत, मीच लिहिलेलं पुस्तक आहे मुलांसाठी 101 प्रभावी सवय, ब्युटिफुल बुक. 101 सवय आहेत, 3 भागात हे पुस्तक विभाजित आहे, म्हणजे प्रत्येक सवय 3 भागात. एक, ही सवय मुलांना काय देऊन जाईल, ही सवय काय आहे, ही सवय मुलांना काय देऊन जाईल, आणि तिसरं महत्वाचा पाठ त्या प्रत्येक सवयीखाली लिहिलेला आहे, ही सवय मुलांना कशी लावाल. अनेक सवयी आहेत, अगदी लवकर उठायची सवय आहे, शांतपणे बोलायची सवय आहे, अशा अनेक सवयी आहेत. हॅबिट ही सवय, घाबरणं ही पण एक सवय लागलेली, पटकन मुलं घाबरतात, रिॲक्ट करतात, कुणाला बघून करतात. झुरळ वगैरे ह्या भीती तर छोट्याशा किरकोळ आहेत किंवा फार मोठा फरक प्रश्न पडत नाही. पण जेव्हा तुम्ही स्टेज फिअर आहे, लोकांसमोर बोलणं आहे, परीक्षा आली घाम फुगतो, नवीन लोकांना जायला नको वाटतं, खेळायला नको वाटतं, मुलांचं असे अनेक मुलांच्या सवयी समोर येतात, भीतीपोटी तयार झालेल्या. त्या ब्रेक करण्यासाठी त्यांना डिसेन्सिटाईज करणं, परत परत घेऊन जाणं, हा उपाय आहे. आणि पुस्तकाचा उल्लेख केला, तुम्ही नक्की वाचा. थँक्यू. येस दीपेश. पुढील एक प्रश्न आहे सर, मला वाटतं आदित्य अविनाश आणि आणखी एकांनी विचारलाय की बऱ्याचदा आई बाबांमध्ये मतभेद, वैचारिक मतभेद असतात. म्हणजे मुलांना काही जणांचं आईचं मत असतं की कॉन्व्हेंट मध्ये टाकावं, वडिलांचं मत असतं नाही मराठी शाळेतच टाकावं, किंवा आईचं मत असतं हॉस्टेलला पाठवू नये, मुलं बिघडतात, वडिलांचं मत असतं की नाही त्याने जावं, प्रत्येक गोष्ट शिकावं. या वैचारिक मतभेदांमुळे मुलांवर कसे परिणाम घडतात, आणि मग या गोष्टींसाठी आई वडिलांनी काय करावं, की मतभेद कसे दडून ठेवावे किंवा ते कसे होऊ नयेत यासाठी? पहिली गोष्ट, मतभेद असणं स्वाभाविक आहे. म्हणजे असं कधीच शक्य नाही की नवरा बायको त्यांचं सगळं एकसारखी असं कधीच होणार नाही. तर पहिली गोष्ट, आपली जी मतं आहेत किंवा मतभेद आहेत हे मुलांसमोर कधीच येता कामा नये. आणि या गोष्टी मुलं पटकन शिकतात, जितका आवाज वाढलेला असतो, वेगळे चेहरे असतात, ऍक्शन्स वेगळे असतात, या मुलं पटकन शिकतात आणि तसं वागायला सुरुवात करतात. आपली मतभेद असतील ते तुमच्या रूममध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी सॉल्व्ह व्हायला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, की मुलांनी मराठी मीडियममध्ये जावं का इंग्रजी मीडियममध्ये जावं, हॉस्टेलला जावं का जाऊ नये, तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांची मुलं कुठे आहेत ते बघा. सर्वसाधारणपणे जर तुमच्या इकडची सगळी मुलं इंग्लिश मीडियममध्ये असतील तर इंग्रजी जाणं आवश्यक, कारण त्याच्याबरोबर सगळी मुलं त्या इथे आहेत. आपला जो समाज आहे हा एकत्र बांधलेला असतो. तर तुमच्या ती पद्धत काय बघा, कुठलं मीडियम आहे किंवा कुठली शाळा आहे, कुठलं हॉस्टेल आहे, हे महत्वाचं आहे. पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की त्या ठिकाणी जाऊन मुलांनी केलं काय, तो काय करतोय, कसं लर्न करायचं ह्याचं ट्रेनिंग त्याला दिलंय का. तर जो प्रश्न येतो की अशा मतभेदावर काय करावं, तर तुमच्यातला एक्सपर्टचा सल्ला घ्या. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही त्याला ज्या शाळेत घालताय, मराठी असो इंग्रजी असो, तिथं गेल्यावर तो जे शिकतोय, तो जो काम करतोय ते योग्य करतोय की नाही याच्यासाठी त्याला सपोर्ट लागतो. सपोर्ट मिळण्यासाठी काय व्यवस्था आहे. एक तर जर मला इंग्रजी कळत नसेल तर माझ्याकडे कोणी व्यवस्था आहे का की जो तो शिकवेल किंवा त्याला इनपुट देईल किंवा त्याला बेसिस क्लिअर करेल, हे आवश्यक आहे. पहिला प्रश्न होता, मतभेद असतील तर सगळ्यांसमोर मांडू नका, फक्त तुमचे मी सॉल्व्ह करा, एक्सपर्ट सल्ला घ्या. आणि इंग्लिश मिडियम का हॉस्टेल, मराठी मिडियम का घरी, यापेक्षा तो कसा शिकतोय महत्वाचं. हॉस्टेलला खूप लहान मुलं पाठवली तर त्याचे दुष्परिणाम जास्त दिसतात. एका ठराविक वयानंतर कॉलेजला गेल्यानंतर जेव्हा मुलं हॉस्टेल जातात तेव्हा ती जास्त चांगला हॉस्टेलचा उपयोग करून घेतात. उलट कॉलेजच्या मुलांना मी नेहमी सांगतो काही वर्ष हॉस्टेलला राहा, जेणेकरून तुम्ही स्वतःला तयार कराल. तो एक्सपिरियन्स खूप चांगला असतो. आणि लहान मुलं असतात तेव्हा त्यांना आई वडिलांच्या सपोर्टची जास्त गरज असते, तर आपल्या जवळ असली जास्त चांगली. अर्थात अनेक परिस्थितीवर पण अवलंबून असतं. आणि जसं इंग्लिश मिडियमचं, जर माझ्याकडे आजूबाजूची मुलं इंग्लिश मिडियम असतील तर पाठवायला काहीच हरकत नाही. स्पोर्ट क्वेश्चन.
ओके. पुढील प्रश्न विलास सवाई सरजे यांचा आहे. विलासजी, आपला प्रश्न विचारा. सर नमस्ते, मी विलास सवाई सरजे मंगळवेढ्याहून बोलतोय. नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की मी ज्युनियर कॉलेजचा लेक्चरर आहे आणि माझ्या वर्गामध्ये मी ज्या वेळेला जातो त्यावेळेला विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये शैक्षणिक बाबतीत थोडं उदासीनता आहे. दुसरी गोष्ट, 3-4 मुलं अशी असतात की ते गोंधळ करतात आणि त्यांना जास्त जर काय शिकायचं असं सांगितलं तर ते म्हणतात की नाही, आम्हाला दुसरी काही सोय नाही म्हणून आम्ही शिकायला लागलोय, असं ते म्हणतात. तर त्यासाठी वर्गामध्ये मुलं गोंधळ करणार नाहीत. ते फक्त माझ्याच लेक्चरला करतात अशातला मुद्दा नाही, सर्वच लेक्चरला करतात ते. तर त्यासाठी काय करावं लागेल ते मुलं गोंधळ करणार नाहीत? हॅलो. चांगला प्रश्न आहे. गुड, व्हेरी गुड क्वेश्चन. आणि दुसरा एक प्रश्न आहे सर, माझं पर्सनल माझ्या मुलाच्या बाबतीत. माझा मुलगा 8 वर्षाचा आहे आणि तो माझ्या आणि माझ्या मिसेसच्या तुलनेमध्ये माझ्याकडे जास्त असतो, माझ्या बरोबर जास्त असतो आणि माझ्या आणि माझ्या वडिलांच्या तुलनेमध्ये तो माझ्या वडिलांकडे जास्त असतो आणि तो आमच्यामध्ये मला वाटतं की आमच्यामध्ये तो जास्त रमत नाही असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट, तो माझे आजोबा आहेत त्यांच्याकडून खूप अशा म्हणजे अस्सल असे वाईट असे शब्द म्हणजे शिवीगाळ करतोय तो. आणि त्याला आम्ही खूप समजावून सांगितलं तरी तो शिवी देणं काय म्हणजे बंद केलेलं नाही. त्यासाठी मला काय करावं लागेल हे पण सांगितलं तर थोडं बरं होईल. थँक्यू सर. येस, माझा आवाज येतो? आय होप. येस. पहिली गोष्ट अशी की जी मुलं वर्गात दंगा करतात किंवा शिकायचं नाही म्हणतात, हा कॉमनली प्रश्न आहे. मुख्य कारण असं असतं की मुलांचं बेसिक कच्चं राहिलेलं असतं. जेव्हा ती मुलं 11वी-12वी देतात त्यावेळेला त्यांचं 7वी, 8वी, 9वीचं जे बेसिक्स आहे ते अनेक वेळा कच्चं राहिलेलं असतं आणि त्यामुळे आपण जे शाळेत कॉलेजमध्ये शिकवतो त्यांना कळत नाही. त्याला उपाय असा आहे की त्या सर्व मुलांना आधी सुरुवात त्यांचं बेसिक चांगलं करणं हा खरा तर उपाय. अनेक वेळा सिस्टीम आहे, शैक्षणिक समस्या आहेत, मग तिथल्या काही गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांना ते समजून सांगणं सोपं होत नाही, अवघड होतं. दुसरा असा उपाय होतो की माझं शिकवणं इतकं क्रिएटिव्ह पाहिजे की त्या मुलांच्या भाषेत मला शिकवता आलं पाहिजे. त्यांची उदाहरणं, त्यांचे जोक्स, त्यांची आजकालच्या पद्धती, ह्युमर इज अ बेस्ट वे. तुमच्या बोलण्यात ह्युमर आहे, तुमच्या बोलण्यात स्टोरीज आहेत, तुमच्या गप्पा आहेत, प्रश्नांमध्ये त्यांना अडकून टाकता, त्यांच्या बुद्धीला चालना देता आणि त्या दंगा करणाऱ्या मुलांच्या चांगल्या गोष्टी त्यांना सांगा की अरे तुझं हे चांगलं आहे, तुझं हे चांगलं आहे, तुझं हे चांगलं आहे. त्यांच्यामध्ये ही इमेज द्या की मी तुम्हाला चांगलं मानतो, चांगलं म्हणतो, तुम्ही खूप चांगलं काम करता. जो व्यक्तिशः त्यांना भेटून तुम्ही इमेज द्याल ती मुलं इम्प्रूव्ह होतील. आणि बेसिक्सवर काम केलं जेणेकरून मला फाउंडेशन म्हणून की 7वी 8वीचं गणित कच्चं असेल तर 11वी गणित येत नाही. 7वी 8वीचं काही भाषा किंवा भाषिक कच्च्या असेल तर पुढे येत नाही. बेसिकवर त्यांचं काम होणं आवश्यक आहे. त्यासाठी जर शक्य असेल तर त्या मुलांना सुरुवात बेसिक पासून करा. नंबर 1 पाठ. मुलांसाठी 21 बुद्धिमत्ता हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा, त्यात हा पाठ आहे. दुसरा जो प्रश्न आला की मुलं शिव्या देतात किंवा असं होतं, तर खूप वेळेला या आजूबाजूला बघून त्या गोष्टी घडलेल्या असतात. तर त्यावेळेला माझ्यापेक्षा अजून कोणाचा इम्पॅक्ट त्याच्यावर जास्त होतोय, त्यासाठी त्याची कंपनी बदलणं, ती जी काय कंपनी ती बदलणं ही आवश्यक ठरते. मग ती कंपनी कशी बंद करायची किंवा त्यात तो जाणार नाही कसं बघायचं हे बघा, जेणेकरून त्या शिव्यांना काही वेळ थांबवलं जाईल. आणि मग जेव्हा तुम्ही तो शिवी देतो तेव्हा तुम्ही इतकं वेगळं दिसता, त्याला मारण्यापेक्षा त्यांनी जर काही निगेटिव्ह बोलला, शिवी त्याशी बोलायचंच नाही. आम्ही बोलणार नाही, तू निगेटिव्ह शब्द वापरले बोलणार नाही. त्याला जाणीव करून द्या की जेव्हा तो नकारात्मक बोलतो तेव्हा पनिशमेंट देताना अशी पनिशमेंट द्या की त्याच्याशी कोणी बोलणार नाही, रडेल, काय चिडेल, कुणीच, मग तुम्ही नाही, आजी आजोबा, कुणीच काहीच बोलायचं नाही. त्याला थोडंसं वेगळं पाडा. मग संध्याकाळी समजून सांगा, हे बघ तू असं बोललास, ठीक आहे, आज आम्ही ऐकून घेतलं, परत होणार नाही, सगळ्यांना सॉरी म्हण. मग त्याला अवेअरनेस, जाणीव करून द्या. आणि त्याचबरोबर त्याला ओळख करून द्या की नकारात्मक बोलणं काय असतं, सकारात्मक बोलणं काय असतं, त्याच्या मनावर कसे परिणाम होतात, हे लोक कसे बोलतात. मग तो ज्यांना रिस्पेक्ट करतो, काही फिल्म स्टार असतील, काही राजकीय लोक असतील, तुमच्यातले अजून शिक्षक असतील, हे कसं बोलतात ती ओळख करून द्या. चांगल्या कार्यक्रमाला घेऊन जा. लाईव्ह असा जसा प्रोग्राम आहे त्याचे तुमचे अनेक प्रोग्राम्स घडत असतील ऑफलाईन ऑनलाईन, ते दाखवा, जेणेकरून मला चांगलं वाईटला फरक कळतो आणि मग ते स्वतःहून ते इम्प्रूव्ह करतात. दॅट्स इट. माझ्याकडनं अजून एक सांगेन की मुलांसाठी 101 प्रभावी सवयी आणि दुसरा जो पार्ट मी सांगितला की 21 बुद्धिमत्ता, दोन्ही पुस्तकं शिक्षक म्हणून नक्की रेफर करा. थँक्यू. येस, थँक्यू सर. नक्कीच सर. पुढील प्रश्न अद्वै नारखेडे. अद्वै नारखेडे, आपला प्रश्न विचारा.
हॅलो सर, नमस्कार. मी अद्वैतची आई बोलते, वैशाली. मी हा पुण्याहून बोलते. तर मला असा प्रश्न विचारायचा, माझा मुलगा 6 वर्षाचा आहे हा आणि तुम्ही जे म्हणालात मगाशी की आई हा जे सांगते ते खरं असतं हा असं मुलांना वाटतं, आणि हे खरंच खरं आहे. त्याला जे सांगितलं ना, म्हणजे बोलताना सहज मी त्याला सांगितलं की हा मुलाच्या मनात काय चाललंय ना हे आईला कळतं. म्हणजे तो छोटा होता, पण ते त्याच्या पक्क लक्षात राहिले. आता तो 6 वर्षाचा झालाय, त्यामुळे तो मला नेहमी प्रश्न विचारतो की आई आता मी मनात काय म्हणाला असेल ह्याचं मला उत्तर दे. आता छोटा होता तेव्हा तो असा मनात नाही म्हणायचा ना, थोडासा मोठा म्हणायचा की आपल्याला आयडिया असते की तो काय विचार करेल किंवा काय असायला वाटत असेल. पण आता अवघड होतं की आता उत्तर काय द्यायचं. त्याला जर सांगावं की असं नाही, तर मग त्याला वाटेल की आई खोटं बोलते माझ्याशी. म्हणजे इथून पुढे काहीही सांगितलं तरी त्याला वाटेल की आई सांगते ते खरं नाहीये प्रत्येक गोष्ट. मग त्याच्यामुळे हा प्रश्न माझ्या पुढे की त्याला आता फेस कसं करायचं, हळूहळू याचं सांगायला उत्तर सुरुवात काय करा. द्यायचं. हळूहळू सांगायला सुरुवात करा की आता नाही समजत, पूर्वी आता नाही कळत, पूर्वी समजायचं, हो, आता मी मला काही कळत ऍक्च्युअल नाही. हेच उत्तर दिलं, पण तरीही म्हटलं की आणि काही काय दिवसांनी म्हटलं आपोआप जशी कळेल. मुलं मोठी होतात ना तसं मग ते त्यांना कळायला लागतं, म्हणून त्यांचे विचार खूप वाढतात. म्हणून मग पटकन आईला कळत नाही की नक्की कुठला विचार केला. चांगलं उत्तर. येस, थँक्यू थँक्यू. येस दीपेशजी. पुढील प्रश्न पायल भिंगारे आपण विचारावा. पायलजी, आवाज येतोय आपल्याला? हॅलो, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला. सगळ्यात आधी मी श्वेता गिरी मॅमचा धन्यवाद करू इच्छिते. त्यांच्यामुळे मला हा कार्यक्रम अटेंड करण्याची संधी मिळाली. आणि माझा प्रश्न हा आहे सर, माझी 2 मुलं आहेत. एक 13 वर्षाचा आहे आणि मुलगी 8 वर्षाची आहे. ऍक्च्युली हा प्रश्न म्हणजे मला असं वाटतं की मी थोडंसं बायस होते की काय. तो प्रश्न असा आहे की जर एखादी गोष्ट मला समजावून सांगायची तर त्या 13 वर्षाच्या मुलाला मी थोडंसं सौम्य भाषेत सांगते आणि हिला मी थोडंसं ओरडा करून सांगते आणि तीच भाषा त्या दोघांना कळते. पण कधी कधी काय होतं, मुलगी मला म्हणायला लागते की तू त्याचीच बाजू घेते बुवा, असं आहे. तर मला थोडंसं मार्गदर्शन करा की मी कुठे चुकतीये. ते पहिली गोष्ट की तुम्ही जेव्हा एखाद्या मुलाला किंवा मुलीला रागवता त्यावेळेला प्रत्येक वेळेला तो रागवल्यावरच आपण ऐकायचं हे त्याला पक्क होतं. तरी हा प्रयत्न करून बघा की न रागवता शांतपणे समजून सांगा की असं असं होऊ शकतं, किंवा मी चिडले, मी रागवले, हे पण शांतपणे सांगता येईल का. नंबर 2, रागवणं वेगळ्या पद्धतीत असेल का. रागवायचं असेल तर एक पद्धत झाली, तर कुठल्या वेगळी पद्धत, कुठल्या अजून वेगळी पद्धत, अजून वेगळी पद्धत. किती पद्धतीने तुम्ही रागवू शकता, म्हणजे आरडाओरडा न करता किती पद्धतीने सांगू शकता हे बघा. मोठा मुलगा मुलगी जेव्हा असतात तेव्हा लहान मुलाविषयी कंपॅरिझन होतं. तेच होतंय. तेव्हा त्याला सांगा की तू आता त्या मोठ्या मुलाला कधीच कळत नाही की तो पण लहान होता तेव्हा पण असंच व्हायचं, ते त्याला कधीच कळत नाही. त्यावेळेस त्याला हे आठवणीने सांगा की आपण दोघं मिळून ह्याला इम्प्रूव्ह करायचंय. तुझी आणि माझी जबाबदारी की तुझ्या लहान भावाला, लहान बहिणीला विकसित करायचे, त्याला हॅबिट्स द्यायच्यात, या सवयी द्यायच्या. लवकर उठायची सवय आहे, असं करायची सवय, मला कायम सांगता आलं पाहिजे, बघ त्याची दीदी त्याचा दादा किती छान आहे, असं सांगता आलं पाहिजे. जेणेकरून त्याला त्याचा मोठेपणा द्या, रिस्पेक्ट द्या. जेव्हा तुम्ही त्या मोठ्या मुलाला मुली रिस्पेक्ट देता आणि त्याला तुमच्या बाजूला घेता, आपण दोघं मिळून असं करू, आपण दोघं मिळून तसं करू, त्याला हे शिकू, त्यावेळेला त्याला मोठेपणा मिळतो आणि मी काहीतरी वेगळं करतोय किंवा मी काहीतरी वेगळं करते ही भावना तयार होते आणि जी सपोर्टिव्ह असते. ह्याच्यावर उलट झालं तर मात्र तो निगेटिव्ह वागते. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. सर, एक महत्वाचा विषय इथे विचारला गेला जो सध्या समाजात फार मला वाटतं संवेदनशील आहे, की मुलांना लैंगिक शिक्षण द्यावं, तर ते त्याबाबत कशी, म्हणजे ती पालकांकडून ती पूर्तता कशी व्हावी, आणि या विषयावर आपण काही लेखन करणार आहात का, असं विचारलं. खूपच हा तसा म्हणलं तर महत्वाचा पण आणि महत्वाचा प्रश्न आहे. की पहिली गोष्ट अशी की यासाठी आपल्याकडे एक्सपर्ट पाहिजे की ह्या सांगायच्या पद्धती आहेत. अनेकांना वाटतं की मला जे नॉलेज आहे ते सांगितलं म्हणजे लैंगिक शिक्षण झालं, असं होत नाही. एखादी गोष्ट मला माहिती असणं हे आधी आवश्यक आहे कुठली गोष्ट शिकवताना. नंबर 2, मी ज्याला शिकवणार आहे तो मला किती माहिती आहे. समजा मला एका मुलाला गणित शिकवायचंय, तर मला काय काय माहिती पाहिजे. मला गणित माहिती पाहिजे, गणित माहिती पाहिजे. नंबर 2, गणित कसं शिकवायचं याचं ज्ञान पाहिजे, स्किल पाहिजे. आणि नंबर 3, मला ज्या मुलाला गणित शिकवायचं तो मुलगाही माहिती पाहिजे. तसंच ज्या वेळेला एखादं लैंगिक शिक्षण द्यायचं आहे तेव्हा लैंगिक शिक्षण काय आहे त्याचा खरंच मी अभ्यास केलाय का, एक. नंबर 2, कसं शिकवायचं
कसं शिकवल्यामुळे त्याचे योग्य परिणाम होतील आणि सध्याच्या माझ्या मुलाची मानसिकता काय, या तिन्ही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. तर मी प्रेफर करेन की शाळेतले जे शिक्षक आहेत किंवा अशा संस्था आहेत त्यांनी मुलांसाठी असे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करावेत आणि त्यांना शास्त्रशुद्ध म्हणजे बायोलॉजिकली सांगावं की जसं प्राणी असतात, माणसं असतात किंवा फुलं कसे तयार होतात, पेरू कसा तयार होतो, फळं कसे तयार होतात, त्याचं बीजारोपण कसं होतं, तसंच माणसा शरीरात काय गोष्टी असतात, मग त्याचं बीजारोपण कसं होतं, मग ह्या गोष्टी बघतात ऍज अ बायोलॉजी म्हणून, तेव्हा त्यांना गोष्टी समजतात आणि मग ते पुढे जातात. ही दुसरी स्टेप आहे. त्याच्या अगोदर काही बायोलॉजी गोष्टी समजून सांगणं हे आवश्यक आहे. ही सिस्टीम समजली तर सांगणं सोपं आहे. उत्तर हेच आहे की तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल, स्किल विकसित करावं लागेल, समजून सांगायचं. नसेल तर तशा प्रोग्रामला किंवा शिक्षकांना पुढे घेऊन ते समजून सांगता येईल. धन्यवाद. आणि सर आपण यावर लिखाण करणार आहात का? आपलं काही पुस्तक येणार आहेत का, असा पण प्रश्न आहे. काही पुस्तकात याचा उल्लेख केलेला आहे. पेरेंटिंगच्या पुस्तकात बराचसा उल्लेख आहे. तिन्ही पुस्तक रेफर करूयात, कुठून कुठे उल्लेख आहे. आणि पण मी या विषयावर लिहिलं कारण माझा या विषयावर अधिकार नाही. म्हणजे मी काही मेडिकली डॉक्टर किंवा असं नाही आहे, पण मी त्या विषयावर तसा अजून हात घातलेला नाही. थँक्यू. ठीक आहे. आणि प्रसाद ढापे सरांच्या पुस्तकांची लिस्ट आपल्या चॅटबॉक्स मध्ये टाकली तर लोकांना ती म्हणजे ती गरज मागितली, काहींनी मेसेज केला तसा. अन्यथा आम्ही आमच्या ग्रुपवर टाकणारच आहोत, तर जमलं तर टाका आता. ओके, धन्यवाद सर. पुढील प्रश्न मनीषा मॅडम. मनीषा मॅडम, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. मला असं विचारायचं होतं सर की आता कसं पॅरेंट्स म्हणजे दोघंही जॉबला असतात कधी कधी, तर काय होतं की पालक आणि मुलं जे आहेत, तर मला असं वाटतं पर्सनली की यांच्यामधला एक संवाद जो आहे तो कमी होत चाललाय. तर मला हे विचारायचं होतं की पॅरेंट्स आणि मुलं जे आहेत यांच्यामध्ये एक हेल्दी रिलेशन असलं पाहिजे असं मला वाटतं. तर ते कसं डेव्हलप करावं, म्हणजे मुलांनी पॅरेंट्स पासून कोणत्याही गोष्टी लपवू नयेत, त्यांना असं फ्री सांगितलं पाहिजे सर्व. तर हे रिलेशन कसं डेव्हलप करावं याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. सगळ्यात पहिली गोष्ट की हल्ली जॉबला असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे आई वडील दोघांनी काम करणं किंवा दोघांनी अर्न करणं ही रिक्वायरमेंट आहे, अनेक ठिकाणी गरज आहे. त्यामुळे ते आपलं ऍक्सेप्ट केलं पाहिजे. नंबर 2, संवाद साधणं म्हणजे असं नाही की आपण एका घरात असलो म्हणजे संवाद साधला तर असं नाही. तर समजा ट्रेनमधनं प्रवास करतोय, तर ट्रेनमध्ये प्रवास करताना आपल्या पुढे मागे अनेक जण असतात. आपण एका बोगीत 12 तास 16 तास जरी असलो तरी आपलं एकमेकांशी संवाद होतो असं होत नाही. तसंच घरामध्ये एकत्र असणं म्हणजे संवाद आहे असं नाही. संवादाचा अर्थ असा की तुम्हाला त्याच्यासारखा विचार करता आला पाहिजे, त्याच्या दुनियेत प्रवेश करता आला पाहिजे. जसं मी विचार करतोय, माझी एक दुनिया आहे, तसंच प्रत्येकाची दुनिया असते. घरात आईची वेगळी दुनिया असते, वडिलांची एक दुनिया असते, मुलांची वेगळी दुनिया असते. तर आई वडील म्हणून एकमेकांच्या आणि मुलांच्या दुनियेत प्रवेश करता आला पाहिजे की त्यांच्या दुनियेत काय चाललंय. एक साधं उदाहरण मी सांगतो. आई वडील मुलं आपापल्या कामासाठी, उद्योगासाठी, अभ्यासासाठी बाहेर शाळेत जातात, अभ्यास करतात. घरी आल्यानंतर त्यांच्या दुनियेत काय घडलं हे जेव्हा पुढे यायला लागतं, चांगलं वाईट दोन्ही. आई म्हणते माझ्या ऑफिसमध्ये असं घडलं, वडील म्हणतात माझ्या ऑफिसमध्ये असं घडलं, मुलं म्हणतात शाळेत असं घडलं, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. चांगलं वाईट मुद्दा नाही. तू सांग तुझ्याकडे काय घडलं, हे गप्पांमध्ये बाहेर येतं. आणि ज्यावेळेस हे गप्पांमध्ये बाहेर येतं त्यावेळेस संवाद सुरू होतो. संवाद म्हणजे काय फार मोठं साहित्यिक बोललं पाहिजे अशी आवश्यकता नाही. काही असेल, लहान लहान गोष्टी असतील ते वर्क करतात, जेणेकरून त्यांची मुलांची आई वडिलांच्या भावना, त्यांची मतं, त्यांचं थिंकिंग एकमेकाला कळायला लागतं. इथून सुरुवात झाली तर ते आपोआप जातं. यासाठी सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सगळ्यांनी सकाळी एकत्रित नाश्ता करणं, ब्रेकफास्ट करणं आणि संध्याकाळी एकत्रित जेवणं किंवा काही वेळ टीव्ही बंद करून गप्पा मारत एकत्रित बसणं, या अशा सिस्टीम लावून घेणं हे फार महत्वाचं. हे केलं की आपोआप त्या गोष्टी घडतात. थँक्यू. नक्कीच सर. प्रियंका बेंद्रे मॅडम, आपला प्रश्न विचारावा. प्रियंकाजी. नमस्ते सर. मला विचारायचंय की सिंगल चाइल्ड म्हणजे एकच मूल जर असेल तर आजकाल त्याला कसं हँडल करावं. आणि माझ्या मुलाच्या बाबतीत 6 वर्षाचा माझा मुलगा आहे, तर मी आधी गोडीत सांगण्याचा त्याला खूप वेळेस प्रयत्न करते, 1दा 2दा 3दा समजावून, पण शेवटी मग माझा नाईलाज होतो आणि मग रागवणं होतं, मारणंही होतं. ते मला नंतर खूप त्रासदायक ठरतं. हे टाळण्यासाठी काय करावं
प्लीज मॅडम तुम्ही काय करता? यू आर वर्किंग, तुम्ही जॉब करता? हो, मी टीचर आहे, प्रायमरी टीचर आहे. हा. कसं होतं की तुमच्या हाताखाली एखादा असिस्टंट टीचर म्हणून गेले आणि त्यांच्याकडून तुम्हाला 4 कामं करून घ्यायची, तर तुम्ही त्यांना चिडाल, माराल का समजून सांगून हळू हुशारीने काम करून घ्याल? तर तुम्ही हुशारीने काम करून घ्याल, बरोबर आहे ना? ऑफिसमध्ये काम करताना अनेक पालक आपल्या असिस्टंटकडनं, आपल्या बरोबरच्या लोकांकडनं हुशारीने काम काढून घेतात. तिथं पेशन्स असतो. तसाच पेशन्स मुलांच्यावर ठेवणं अत्यावश्यक आहे. मारणं हा माझ्याकडनं मी नक्की सांगेन की असं व्हायला पाहिजे की तुमच्या मुलांनी म्हणलं पाहिजे की माझ्या आईने, माझ्या वडिलांनी मला एकदाही हात लावला नाही, एकदाही चापट दिली नाही. नंबर 2, मग अशा वेळेस जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की कृष्ण आहे, खोड्या करणार, वाघ आहे, नखं लागणार, थोडस बोच करणार, कारण तो आपण ट्रेनिंग वाघाचं देतोय, की घडणार आहे. तर त्यावेळेला ते सहन करणं आणि शांतपणे हे करू नकोस म्हणून सांगणं, हाच त्याला एक चांगला उपाय असतो. असं घडणार आहे, 2दा 3दा 4दा सांगायचं आहे. सिस्टीम अशी बसली पाहिजे की त्या सिस्टीममध्ये मुलांच्या 99% गोष्टी व्हायला पाहिजे. सकाळी उठलं की अंथरुणाची घडी गाठली, दात आधी 3 मिनिटात ब्रश करायचंच आहे, सकाळी पोट साफ व्हायलाच पाहिजे, आंघोळ अशाच पद्धतीने करायची. सिस्टीम सांगण्यासाठी त्या मुलांना परत इनपुट्स देणं आणि ते चांगलं करतील त्याचं कौतुक करणं. अरे काय छान घडी घातली आहेस, त्यांनी छान ब्रश धुवून परत जागेवर ठेवलाय, ताट स्वच्छ केलंय, लहान लहान गोष्टी आहेत, त्याचं कौतुक करा. हा आमचा सगळ्यांसमोर सांगा की माझा मुलगा अंथरुणाची घडी घालतो, माझा मुलगा ताट स्वच्छ करतो, माझा मुलगा ताट उचलून जागेवर ठेवतो, माझा मुलगा घरातली अंथरुणं साफ करतो. जे असेल ते चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला सुरुवात करा. तुम्ही जर चांगल्या गोष्टींचं कौतुक कराल तर बाकी ठिकाणी सुद्धा ते करावं म्हणून त्याची इच्छा तयार होईल. पण डिस्कस करा की हे केलं तर आम्ही चांगलं वाटेल, तू काय करू शकशील, कसं करू शकशील. आणि कधी असं होईल की एखाद्या प्रसंगात मुलं नाही ऐकत, एखाद्या दिवसात हा असतो, आपल्या असं होतं, एक दिवस नाही मला मूड आहे, मला नाही करायचं, असं होतं, थोडं इग्नोर करा, त्यावेळेला परत सेकंड सुरू करा. आणि मॅडम परत मी सांगतो, ॲज अ सिंगल पेरेंट अशी पुस्तकं वाचा. खरं तर सिंगल पेरेंट वगैरे हा मुद्दा थोडासा गौण आहे, नक्की इम्पॅक्ट आहे, पण आहे तुम्हाला स्वीकारणं भाग असतं. त्यावेळेस अशी पुस्तकांचा वापर करा. कुठली पुस्तक घ्या, ती पुस्तकं मुलांना वाचून दाखवा. जमलं तर रात्री झोपताना मुलांना अशा गोष्टी सांगा ज्या तुम्ही वाचल्यात, श्यामची आई आहे, कुठलंही शिवाजी महाराज आहेत, कृष्ण आहे, जे काय असेल त्या, जेणेकरून मुलांचं थिंकिंग विकसित होतं. खूप मोठे विषय आहेत, मी पटकन प्रश्नांना उत्तर देतोय, खरं खूप जास्त बोललं पाहिजे. येस मॅम, थँक्यू व्हेरी मच. दीपेशजी. थँक्यू सर. धन्यवाद. नाही असं वाटतंय मला. तर पुढील आणखीन 2-3च प्रश्न आपण घेऊ. जी जी. इंद्रनील जी, आपण विचार आपला प्रश्न. हा येस बेटा, लहान मुलाचा आवाज आला. सर, जळगाववरून बोलते, चंदा पाटील. मम्मा बोलते. हॅलो. हा बोला. हा, मुलावरती रागवू कसं नाही, म्हणजे थोडंसं कंट्रोल स्वतःला कसं करावं आणि मुलं हिंसक होऊ नयेत म्हणून आपण काय प्रयत्न करावेत? मॅडम तुमची पुस्तक वाचायची इच्छा आहे का? हो हो नक्की सर. एक इमोशनल हायजॅक नावाचं माझं पुस्तक आहे, नक्की वाचा. एक्सलंट पुस्तक आहे. अनेक वेळेला ना आपण हायजॅक होतो भावनिक दृष्टीने. तर मला तर हे माझं पुस्तक वाचा सांगणं जरा मला अकोड होत आहे, पण आता हाच बेस्ट उपाय की ते पुस्तक नक्की वाचा. होतं काय की आपण भावनेला आहारी जातो आणि भावनेवर नियंत्रण मिळवता येत नाही. या जगात ज्या ज्या लोकांनी मोठ्या अचिव्हमेंट्स केल्यात, ऑलिम्पिक मेडल्स घेतलेत, मोठ्या अचिव्हमेंट केल्यात, सगळ्यांचे असे टफ टाइम होते, पण त्यावेळेला त्यांनी इमोशन्सवर, भावनेवर नियंत्रण मिळवलं. जर तुम्ही तुमच्या भावनेवर नियंत्रण मिळवलं, राग आहे, चिडचिड आहे, हे जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या मुलालाच फक्त चांगलं ट्रेनिंग दिलं असं नाही, तर तुमचं जीवन, तुमच्या कुटुंबाचं जीवन पण खूप सुंदर बनवलं. आय विल प्रेफर, मी सांगेन की इमोशनल हायजॅक नावाचं पुस्तक आहे, ऑनलाईन ॲपवर सगळी उपलब्ध आहे. ऑनलाईन सुद्धा तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला माझी पुस्तकं दिसतील. खाली किती 100, 150, 200, 250 किंमत असते. नक्की वाचा. आणि मुख्य म्हणजे वाचाच वाचा आणि तुमच्या मुलांनाही वाचून दाखवा. माझं स्पष्ट म्हणणं आहे, 8, 10, 12 वर्षाची मुलंही खूप चांगलं अंडरस्टँड करतात. लहान मुलांशी बोलू नका, तुमच्या मैत्रिणीशी बोलताय, मित्राशी बोलता, असं अजूम करून बोला, ते चांगलं समजतात आणि उलट कधी कधी आपल्यापेक्षा छान उत्तर देतात. ते नक्की वाचा. तर हा इमोशन्सचा खूप मोठा विषय, आपण कधी वेगळं बोलूया. कमीत कमी 2.5-3 तास लागतील पूर्ण विषय समजून सांगायला. हाऊ टू कंट्रोल इमोशन्स. 3 स्टेप्स आहेत की राग आहे, चिडचिड आहे, याविषयी तुम्हाला ते जाणीव व्हायला पाहिजे, एक अवेअर व्हायला पाहिजे. सुरुवात कुठून आली कळलं पाहिजे, मी का रागवते, का चिडते हे कळलं पाहिजे. आणि तिसरं मॅनेजमेंट. या जगात असं कोणीही नाही ज्याला राग येत नाही,
चिडचिड कोणी माझ्या माहितीत नाही. सगळ्यांना राग येतो, सगळे आपण माणसं आहोत, इमोशन्स आहेत, भावना आहेतच, त्या मॅनेज कशा करायच्या हे स्किल विकसित करायचं आहे. दॅट्स इट. थँक्यू. थँक्यू. सबुरी जी आपला प्रश्न विचारा. जी जी, मी हायजॅक पुस्तक बघत होतो, मिळालं तर दिस वॉज द बुक, इमोशनल हायजॅक. या आवाज येतोय? हा येतोय आवाज मला. हा सर, माझी मुलगी 6 वर्षाची आहे. ऍक्च्युली माझ्या 2 प्रश्न आहे की म्हणजे आता कसं चाललंय का मुलांना खूपच म्हणजे हुशार झाली पाहिजे आणि अभ्यास पण चांगला, प्रत्येक गोष्टी पुढं पुढं, तर पालक म्हणून असं वाटतं का आहे त्या वयानुसार शिकवावं का थोडं एक्स्ट्रा शिकवावं, किंवा मग मुलांनी ऐकलं कसं पाहिजे? सपोज जर जेवत नाही पटकन तर कसं समजून सांगितलं पाहिजे का हे तुझ्यासाठी योग्य आहे, पटकन समोर प्रश्न. मॅडम, जेवणाचा जेव्हा प्रश्न येतो किंवा कुठल्याही सवयीचा प्रश्न येतो त्यावेळेला सुरुवात थोड्यांनी करा. मी त्या मुलांच्यासाठी 101 प्रभावी सवयीमध्ये एक अशी उदाहरण दिली की समजा तुम्हाला वाटतं की मुलांनी उठल्या वाटतं पाणी प्यावं, तर तो नाही म्हणतो. आपलं म्हणणं की आधी त्यांनी 1 ग्लास पाणी प्यावं जेणेकरून सुरुवात व्हावी, सकाळी पाणी प्यावं असं आपलं म्हणणं असतं. 1 चमचा द्या त्याला पाणी, तो जेवायचं नाही म्हणतो. जोपर्यंत त्याला भूक लागत नाही त्याला जेवायला वाढायचं नाही, भूक लागली की वाढायचं. आणि सगळ्यांबरोबर जेवायला बसवा, सगळे एकत्र जेवायला बसवा, सिस्टमनी बघा. मग तो बघेल त्याचा मोठे भाऊ आहे, त्याची आई आहे, त्याचे वडील आहे, आजी आजोबा कसे जेवतात, कसे खातात, एका विशिष्ट पद्धतीने मुलं बघतात आणि मग ते कॉपी करतात. त्यावेळेला जे सगळ्यांना जेवण वाढतात तेच त्याला वाढा. हा, कमी वाढा, जास्त वाढा नाही. तो लहान आहे, तिखट नको, त्याला साखरच द्या, तूप साखरच द्या, असं करू नका. जे घरातले सगळे जेवतात तसंच जेवण द्या. 1, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस तो हट्ट करेल, तसंच वाढा. मग त्यांनी खाल्लं आणि थोडंच वाढा, जेवढं संपेल एवढंच वाढा. त्याला विचारा, तू जेवढं खाणार तेवढंच घे. नंबर 2, खाण्याच्या वेळा ठरवा. मध्ये आला लाडू दे, चिवडा दे, हे दे, जंक फूड दे, हे पूर्ण बंद करा. काही होऊ दे, नाही म्हणजे नाही, नाही कोणीच खायचं नाही, नाहीच खायचं. या सवयी आत्ता लावाल तर ते कायमस्वरूपी उपयोगी पडतील. आणि पुढं मोठी झाल्यानं मुलं धन्यवाद देतील की माझ्या आईने मला सगळं खायची सवय लावली, का मी सगळ्यांना बघितलं जेवताना. हे नक्की वर्क करतं. आणि परत मी प्रेफर करत सांगेन की अशात 101 सवयी आहेत, लहान लहान सवयी आहेत की जेवताना ताटात टाकायचं नाही, जेवढं हवं तेवढंच घ्यायचं. या गोष्टी आपल्या घरी आपण त्याच वेळा करतो, असं केलं तर ते जास्त बेनिफिशियल असेल. थँक्यू. हॅलो सर. सर चलो फायनल क्वेश्चन. जळगाववरून बोलते. हॅलो. हा वैष्णवजी बोला. हा, मी चंदा पाटील बोलते. अच्छा पाटील मॅडम बोला. माझा असा होता सर की मला 3 मुलं आहेत. एक मोठी मुलगी 10 वर्षाची आहे आणि 2 मुले 5 वर्षाची आहे, ते ट्विन्स आहेत. तर त्यांना ऍडजस्ट करताना मला खूप म्हणजे टेन्शन येतं. त्यांच्या अभ्यासाची काळजी राहते आणि त्यांना चांगलं घडले पाहिजे, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे असंही वाटतं. त्याच्यामुळे कदाचित म्हणजे माझी त्यांच्यावर चिडचिड होते, त्यांचा अभ्यास राहिला तर चिडचिड होते. तर त्यांना कसं सांभाळायचं हे मला म्हणजे कधी कधी असं वाटतं की मी चुकते का कुठे. तर याबद्दल मला थोडीशी माहिती सांगा सर. तुमच्या मनात चांगली भावना घ्या की मी जे सांगते ते बेस्ट सांगते, चांगले संस्कार सांगते, माझी मुलं चांगलीच घडणार आहेत, हे आधी मनात पक्क घ्या. मी आधी अनेक गोष्टी सांगितल्या, वापरायला सुरुवात करा, पुस्तकं सांगितले रेफर करा. सगळ्यात महत्वाचं काय, आई म्हणून तुम्ही सर्वोत्कृष्ट आई आहात हे स्वतःला सांगा की मी बेस्ट आई आहे, स्वतःला सांगा. मी जे मुलांना सांगेन ते मुलं ऐकणार असेल, हीच भावना मनात घ्या. भीती काढून टाका आणि याच भावनेने फक्त मुलांशी बोलायला सुरुवात करा. तुम्ही नॅचरली नैसर्गिकपणे चांगलं मुलांना द्याल. घाबराल तर मी देऊ का नको, हे होईल का ते होईल का, यात अडकाल तर मात्र निगेटिव्ह होईल, गडबड होईल. त्यातनं बाहेर पडा. जे मी बेस्टच देणार आहे अजून करा आणि त्याच प्रेमनी त्याच विचाराने मुलांशी बोलायला सुरुवात करा. मुलांचं तुमचं ट्युनिंग अजून जास्त चांगलं होईल. आणि एक सर त्यात काय होतं, मोठी मुलगी आणि ते छोटे मुलं त्यांचं काय होतं, आता ते 2 वर्ष झाले घरीच आहे, त्याच्यामुळे ती छोटी मुलगी त्या लहान मुलांसारखी खेळायला पाहिजे. आणि माझी तिच्याकडून अपेक्षा ही असते की ही मोठी आहे, हिने छान म्हणजे अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ती म्हणजे मला असं वाटतं यांच्याकडे लक्ष देऊ जास्त की हिच्याकडे लक्ष देऊ. आणि एकटीला 3 जण हँडल करणं खूप हार्ड वाटते. तुमच्या घरातल्यांची मदत घ्या, बरोबर घरातल्यांची मदत घ्या. आणि असं होणार, या लॉकडाऊन मध्ये सगळी गणित समीकरणं बदलली आहेत, तर ते आपल्याला स्वीकारावं लागेल की असं घडणार आहे, तसं होणार आहे. आता लॉकडाऊन उघडतंय, मग गार्डन सुरू होतील, शाळा सुरू होतील, तेव्हा ती जाईल, तेव्हा ती आपोआप तिच्या बरोबरच्या मुलांसारखं मुलींसारखं वागायला सुरुवात करेल. डोंट वरी. हा फार छोटा पिरियड, हा पटकन सॉल्व्ह होईल. आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहा, हे बेस्ट देणार आहे हे डोक्यात ठेवा, बेस्टच आउटपुट येईल.
थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, खूप छान वाटलं तुमचं ऐकून. थँक्यू. सगळ्यांना सांगेन, अजून काही प्रश्न असतील तर मी फेसबुकवर आहे, मी युट्यूबवर आहे. मला नक्की फेसबुकवर, युट्यूबवर प्रश्न विचारू शकाल, तिथेही आपण उत्तर देऊ. धन्यवाद. दीपेशजी प्लीज. हॅलो. हा, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे प्रत्येकाचे प्रश्न घेणं फार कठीण आहे. पण सरांनी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही त्यांना प्रश्न नंतर विचारू शकता. पण सर, जाता जाता एक सांगायचं राहिलं सर, आमचा अक्षरमानव वाचन अड्डा हा उपक्रम राबवतो. दररोज रात्री 9 ते 10 आम्ही वेगवेगळ्या पुस्तकांचे, वेगवेगळ्या आशयाची, विषयाची पुस्तकं घेऊन वाचन करत असतो आणि मागील 3 महिन्यापासून सलग वाचन चाललं आहे. बरीचशी पुस्तकं वाचली गेली, लोक वाचनाकडे वळत आहेत. यामध्ये मागच्या आठवड्यात सर तुमच्याच कानमंत्र आईबाबांसाठी हे पुस्तक वाचलं गेलं आणि सर्वांना ते फार आवडलं. त्यावरती सलग 2 तास चर्चाही केली लोकांनी. या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी आपल्याकडे अभिवाचक म्हणून श्वेता गिरी या मॅडम होत्या, ज्या आपल्या खूप मोठ्या फॅन आहेत. सगळी पुस्तकं तुमची वाचलीत त्यांनी, आणि त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. कारण मला वाटतं या कार्यक्रमाची सांगता करताना जर त्यांना मी इथे इन्व्हॉल्व नाही केलं तर थोडासा कुठेतरी अन्याय असेल. म्हणून मी त्यांना संधी देतो शेवटची 2 मिनिटं, आणि मग आपण प्रणोतीताईंकडे समारोपासाठी वळूया. नमस्कार सर. नमस्कार. मी तुमची बरीच पुस्तकं वाचलेली आहेत सर, आणि त्याच्यातून आदर्श पालकत्वाचे धडेच मी गिरवलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि तेच मी माझ्या मुलासाठी म्हणा किंवा माझ्या शाळेतल्या मुलांसाठी मी ते राबवतीये आता, ते सगळं फॉलो करत आहे आजकाल. सर, माझा प्रश्न असा आहे, माझ्या मुलाशी संबंधित आहे. तो 5 वर्षांचा आहे. सर, तो पिक्चरची गाणी खूप लवकर लर्न करतो. म्हणजे त्याला कुठलंही गाणं तुम्ही ऐकवा, तुम्ही काहीही ऐकवा, तो ऐकण्यातून पटकन ते कॅच करून घेतो. म्हणजे श्लोक ऐकवा किंवा कुठल्या प्रकारची गाणी ऐकवा त्याला, तर तो लगेच कॅच करतो ती, आणि तो बोलतो पण इतकी सुंदर. पण ते आई म्हणून मला कुठेतरी असं वाटतं की त्याला कोणी नावं ठेवू नयेत, किंवा तो त्याच्या मित्रांमध्ये ज्यावेळी खेळत असतो त्यावेळी पण तो ती गाणी गुणगुणत असतो. तर मग ते पालकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो ना, तर तो कुठेतरी संकुचित होतो की अरे, हा पिक्चरची गाणी म्हणतो. तर मी ती गोष्ट पॉझिटिव्हली कशी काय वळवू हे, आणि घरातल्या लोकांना ही गोष्ट मी कशी समजावून सांगू, याबद्दल मला तुमचं मार्गदर्शन हवंय. प्रत्येक मुलाचं एक वैशिष्ट्य असतं. काही व्हिज्युअलाइज मध्ये चांगले असतात, काही ऐकण्यामध्ये चांगले असतात, काही फिलिंग्सला चांगले असतात. तर तो हे जर करत असेल तरी खूप चांगली गोष्ट आहे. नंबर 1, फिल्मची गाणी म्हणणं अजिबात चुकीचं नाही. उलट त्याला त्या गाण्यांचा अभ्यास करायला सांगा, त्यातले कुठले सूर काय कळतात का बघा, याची शब्दांचा अर्थ कळतोय का बघा, त्याला उलट प्रोत्साहन द्या. नंबर 2, उद्या जर त्याला मोठ्या मोठ्या व्याख्या, डेफिनेशन, सूत्र पाठ करायचे असतील तर गाण्यांच्या चालीवर पाठ करता येईल का बघा, तर करता येतं. म्हणजे एखादी डेफिनेशन तो गाण्या चालीवर पाठ करू शकतो का बघा. मग त्याला खेळ द्या की हे गाणं या चालीवर म्हणून दाखव, हे गाणं त्या चालीवर म्हणून दाखव. असे त्याला क्रिएटिव्हिटीचे गेम्स द्या. मग तो काय करेल, एखादं एक्सवायझेड गाणं दुसऱ्या गाण्याच्या चालीवर म्हणेल, का ते तुमचं गाणं यात म्हणेल, हिंदी गाणं मराठीच्या चालीवर म्हणून दाखव, किंवा या गाण्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कर, ह्याचं मराठीत ट्रान्सलेशन कर आणि ते गाणं तसं म्हण. अशा सवयी लावा, तो अप्रतिम काम करेल. हे चांगलं आहे, गुड. तर ते थांबू नका, त्याला डेव्हलप करा. नक्कीच सर, नक्कीच. थँक्यू. थँक्यू. नक्कीच. आता आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटला आलेलो आहोत. मी प्रणोती मॅडमना, आमच्या अक्षरमानव महाराष्ट्र अध्यक्ष, यांना विनंती करेन की आपण या कार्यक्रमाचा समारोप आणि सरांचे आभार प्रदर्शित करावे. थँक्यू दीपेश. माझा आवाज ऐकू येतो ना क्लिअर? येतो. खरं तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून बोलण्यापेक्षा एक पालक म्हणून आभार मानणं मला जास्त योग्य वाटेल यावेळी. कारण आजचा कार्यक्रमाचा टाइम आपल्याला खरं तर फारच कमी पडला असं वाटायला लागलं. मनोज अंबिके सरांचे खूप खूप आभार. त्यांनी एवढ्या त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आपल्यासाठी 2-3 तास दिले, हे खूप आहेत. अगदी छोट्या छोट्या उदाहरणामधनं त्यांना आपल्याला सुंदर विश्लेषण करून दाखवलं. म्हणजे उदाहरण विमानतळावरच्या मुलाचं असेल किंवा जंगलात वाढणाऱ्या मुलाचं असेल, किंवा ज्यांच्या घरी एकत्र फॅमिली आहे, आजी आजोबांना जे फॉलो करतात ते उदाहरण असेल, आणि पॅरेंट्सनी काय करायला पाहिजे. अगदी 4-5 मुद्द्यांमध्ये तुम्ही सांगितलं की म्हणजे आपण आपली इमेज बनवायला पाहिजे. आपण आपली इमेज बनवत असतो मुलांच्या समोर. जेव्हा तुम्ही हिटलरचा मुद्दा सांगितला, आम्ही घरातले सगळे मेंबर, आम्ही टीव्ही समोर आहोत, सगळे मेंबर ऐकतोय, वडीलही ऐकतायत, मी ऐकते सगळे. तेव्हा आमच्याकडे सिक्सरच पडला जेव्हा हिटलरचा. कारण माझ्याकडे दोन्ही वयाची मुलं आहेत, एक आहे 9 वर्षाचा आणि एक आहे 12 वर्षाचा. त्यांनी ते कोरिलेट केलं. आणि तुम्ही जेव्हा सुरुवातीला म्हणालात की मुलं इथून शहाणी होतील, की मुलं पालकांसाठी जसा कानमंत्र आहे तशी पाल्यही बसलेलीच आहेत की.
नंतर अजून एक मुद्दा मला आवडला की मुलांना जबाबदारी द्यायला शिकली पाहिजे. की जसं तुम्ही म्हणालात, आमच्याकडे मी थोडं 1-2 मिनिटं जास्त घेते की माझा 12 वर्षाचा मुलगा आहे, मिस्टरांना वाटतं की नको आता सायकल घेऊन जायला नको तो आता, पण मग 12 वर्ष झाले तर आता आपण त्याला जबाबदारी दिल्याशिवाय कळणारही नाही. सुरुवातीला 4 दिवस आम्ही सोबत गेलो, आता तो स्वतः सायकल घेऊन जातो. सोसायटी मधून मला अप्रिसिएशन आलं की चांगली गोष्ट तुम्ही त्याला बाहेर पडलं, तो स्वतः भाजी आणतो हे. तर हा एक मुद्दा मला अगदी 100% पटला की तो अंमलात आणला तर त्याचा इम्पॅक्ट चांगलाच होतो की मुलांना जबाबदारी द्यायला शिकलं पाहिजे. स्वतःची इमेज आपण चांगली घडवायला आपण मुलांसमोर इमेज आपली घडत जाते. किंवा प्रोग्रामिंग वर्क जे आहे, तुम्ही जसं प्रोग्रामिंग वर्क करता तसं ते मुलं तुमची डेव्हलप होतात. असं आहे, स्क्रीन टाइम कमी करण्याचा एक सोपा सरळ साधा उपाय तुम्ही दिलात आम्हाला सगळ्यांना, आणि तो आजपासून आम्ही सगळे अंमलात आणू. मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता आजकाल जे आपण सफर करतोय, आणि त्याच्यासाठी स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी तुम्ही सांगितलं की सगळ्यांनी एक ठराविक वेळी आपले मोबाईल तिथे ठेवणे आणि जेव्हा वाचतील तेव्हाच घेणे. तर आजपासून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ते करायचं, लवकरच त्याचे रिझल्ट दिसतील. किंवा छोट्या छोट्या गोष्टी कशा सांभाळायच्या हेही तुम्ही सांगितलं. आणि पालकांचे जे काही प्रश्न होते लैंगिक, माझा एक त्याचा प्रश्न होता लैंगिक विषयाचा, त्याचंही तुम्ही उत्तर दिलं. किंवा सिंगल चाइल्ड असेल तर काय, तर ह्याच्याबद्दल आज खूप छान मार्गदर्शन केलं. एवढ्या कमी वेळात एवढं सगळं ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि असेच कार्यक्रम आपण करत राहू. आता वाचन अड्ड्यावरती आमचं तुमच्या पुस्तकाचं वाचन झालं आणि खूप लोकांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला छान, आणि लोकांनी प्रश्न विचारले त्यातले. मी लोकांनाही म्हणजे जे काही आता आपल्या इकडे सभासद आलेले आहेत त्यांना विनंती करते की आपलं वाचन अड्ड्यावरती पुस्तकं वाचन होत असतं. तुम्हाला एखादं पुस्तक वाचायचं असेल तर तुम्ही तेही सांगू शकता. आपण सरांच्या बाकीच्या पुस्तकांची तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल काय असेल तर तेही तुम्ही बोलू शकता. आपण सरांची पर्सनली कॉन्टॅक्ट करून आपण ते करूया. आणि अक्षर मानव तर्फे मी खरं तर सर्वांचे आणि मनोज अंबिके सर आणि जे आयोजक आहे दीपेश सर, वाचन अड्ड्याचे पूर्ण मेंबर्स, निलिमाताई पगारे, अमित मंगल, प्रवीण दादा, या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. ग्रंथालय विभागाचेही आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे. तर खूप धन्यवाद. पॅरेंट्सना अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अक्षर मानवला जॉईन व्हा. अक्षर मानव 60 विभागांमध्ये काम करतो. अगदी म्हणजे त्याच्यामध्ये कचरा व्यवस्थापनापासून उच्च शिक्षणापर्यंत जवळजवळ 60 विभाग काम करतायत. आज गुरुजी ओतूरला गेलेले आहेत. आज फुले जयंती आहे. खरं तर आपण जयंती पुण्यतिथी नाही साजरी करत, पण ओतूरला फुलांची जी शाळा आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आज गुरुजी गेलेले आहेत. त्यामुळे आज कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. तर असे बरेच प्रोग्राम आपण करत असतो. या संदर्भात तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल वाचन अड्ड्यावरती घ्या. अक्षर मानवचं फेसबुक पेज आहे, त्याच्यावरती आहे, व्हॉट्सअपवरती ग्रुप आहेत, तर तुम्ही त्याच्यावरती लिंक होऊ शकता. आणि मनोज सर खरंच खूप धन्यवाद. आजचं 2 तासाचं सेशन आम्हाला खूप काही देऊन गेलं आणि लवकरच आम्ही ह्याचे इम्पॅक्ट काय झाले तर तुम्हाला पर्सनली कळवू. आणि पुढे जर अजून मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहेच अजून, तर तुम्ही असाच वेळ द्याला मला अशी अपेक्षा आहे. आणि मी तुमची खूप खूप आभारी आहे अक्षर मानव परिवारातर्फे. थँक्यू दीपेश. दीपेश, 1 मिनिट बोलू का मी संपायच्या आधी जर वेळ असेल तर? हा मनोज सर, मला कल्पना आहे वेळ खूप झालाय, पण मोह आवरत नव्हता. कार्यक्रम खूप रंगला आणि शेवटी मी म्हटलं 1 मिनिट तरी बोलू. मनोज सरांचे आभार मानायलाच हवेत याविषयी. आमच्या प्रणतीताईंनी खूप भरभरून आणि उत्साहानं त्या बोलल्या, त्यांनी उदाहरणंही सांगितली. पण विशेष म्हणजे ज्या संयमानं आणि योग्य उदाहरणासहित तुम्ही लोकांपर्यंत प्रभावी मांडणी या विषयासंदर्भात केली आणि ती खूप लोकांनी मला असं वाटतं ग्रेसफुली ऍक्सेप्ट केली. स्वीकारार्हता लोकांची दिसली या कार्यक्रमात आणि त्यांनीही योग्य प्रश्न विचारून हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला असं मला वाटतं. कार्यक्रमाचं यश काय असेल तर एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची व्यापकता आणि दृष्टिकोन तयार होण्यास मदत होईल असं मला असं वाटतं. आणि तुम्हीही या कार्यक्रमात खूप छान जी काही प्रणतीताईंनी उदाहरणं सांगितली त्या उदाहरणांच्या माध्यमातून कुठलाही मला असं वाटतं अनरिअलिस्टिक व्ह्यू न देता खूप प्रॅक्टिकल बाजूने विचार करणं आणि त्या गोष्टीकडे कसं पाहणं हे लोकांना सहज, सोप्या आणि त्यांना कळेल अशा भाषेत सांगितलं. त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा अक्षर मानवच्या वतीने तुमचं, तुमच्या टीमचं आणि इथं जमलेल्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर नक्कीच आपण आपल्या आजच्या ज्या मार्गदर्शनाने, विचारांनी जो पालक, पाल्य आणि समाज यामध्ये जो त्रिकोणी ब्रिज तयार केलाय
त्यावर नक्कीच प्रत्येक पालक किंवा माणूस हा चालताना तिथे एक चांगला समाजशील माणूस आणि पालक तयार होईल किंवा पाल्य तयार होईल, यात काही शंका नाही. या कार्यक्रमाच्या शेवटी मी खरंच सगळ्यात महत्वपूर्ण व्यक्ती जो होता, दुवा होता आमच्यासाठी, ते म्हणजे प्रसादजी ढापरे सर. यांच्यामुळे मला या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात फार मोलाचं सहकार्य लाभलं, तर मी त्यांचेही फार आभारी आहे. आणि वेळोवेळी यापुढेही आपण असंच आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवून या कार्यक्रमाचा समारोप झाला असं मी जाहीर करतो. सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक्यू. सर्वांनी फीडबॅक फॉर्म आवर्जून भरा. थँक्यू. दीपेश, हॅलो. हा बोला मॅडम. बोला मॅडम. कोणी बोलताय का? ठीक आहे, पुढे. मला हे बोलायचं होतं की आपलं मुर्टीला शिबिर आहे ना, तर ते पण एक सांगायचं होतं. असंच. बोला प्रणोदिताई, तुम्ही बोला. नाही गीताक्षी बोला तुम्ही. मुर्टीला ना आपले शिबिर आहे 24, 25, 26. तर तिथेही पालक आणि मुलं सहभागी होऊ शकतात. तर हे मला सगळ्यांना सांगायचं होतं. आता जवळपास किती 72 लोक दिसत आहेत मला ऑनलाईन. तर मुर्टीला आपले शिबिर आहे, तर त्याची कार्यक्रम पत्रिका आणि ते सगळ्या ग्रुपवर आपण शेअर केलेलंच आहे. तर ते पण एक सांगायचं होतं सगळ्यांना. काही सहभागी होऊ शकतात पालक आणि मुलं. नक्कीच. आणि आपण आमचे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. मग योगा संदर्भातले आपले योग वर्ग चालू आहेत किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे वेगवेगळे उपक्रम असतात, शिक्षण विभागाचे वेगवेगळे उपक्रम असतात. या सर्व उपक्रमांची आपल्याला माहिती आमच्या ग्रुप्सवरती, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप या सर्वत्र मिळेल. आपण त्या ग्रुप्समध्ये जॉईन होऊन या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. आणखीन काही अधिक माहितीसाठी जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर आम्हाला पर्सनली तुम्ही कॉल करू शकता. चॅट बॉक्स मध्ये मी माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे. थँक्यू वाचन अड्डा टीम. प्रवीण, थँक्यू. थँक्यू वगैरे यार. नाही, प्रवीणला खरंच आवडतात असे कार्यक्रम, अशा विषयावरचे. त्याचं लहान मुलं वगैरे आणि त्याला फार रुची आहे, त्यामुळे त्याला असे कार्यक्रम आवडतात. त्याला थँक्यू म्हणून कमीपणा नका दाखवू. आहे की नाही प्रवीण? कसं एंड करू का मीटिंग मग? हो, आता मला वाटतं बस खूप वेळ झाला ना, एंड होऊया. याचे रेकॉर्डिंग झाली असेल ना फेसबुकला? फेसबुकला झाले, ते रेकॉर्डिंग नाही केलं. ती लिंक आपण नंतर यांना शेअर करू. मी घेतो तिथून, मला कॉपी करता येईल ना. ग्रुप वरती पाठवली लिंक, आता कुठे खूप आधी पाठवलेली. त्यांना पाठवतो. हा ठीक आहे, चालेल. मी बघतो आणि ती पाठवतो त्यांना. त्यांनी मागितली आहे ना सरांनी, तर त्यांना पाठवतो. मी एंड करतो मीटिंग. ओके. येस. हो, येस. बाय.